मंडळी उपस्थितांपैकी मत्स्यशेती करतायत असे जरा तुम्ही हात वरती केला तर मला माझ्या लेक्चरला दिशा देता येईल. ऑलरेडी करतायत, ग्रेट. आणि ज्यांना करण्यामध्ये इंटरेस्ट आहे अशाने जरा एकदा हे करा. ओके, ग्रेट. मी माझी ओळख थोडक्यात सांगतो. मी नितीन निकम. मी मत्स्यशेती या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मागचे 20 वर्ष या फील्डमध्ये पॅशनेटली काम करतो आहे. माझं भाग्य असं होतं की मला खूप मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये काम करायला मिळालं आणि मत्स्यशेतीचे जे शेकडो प्रकार आहेत त्यापैकी बरेचसे प्रकार प्रत्यक्ष करण्याची संधी मला माझ्या करिअरमध्ये मिळत गेली. आणि माझ्या मागच्या 20 वर्षामध्ये मला जे काही अनुभव येत गेले आणि त्यातून मी जे शिकत गेलो हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जे काही आपण जमा झालेले आहोत, मी चांगला वक्ता नाही आहे, मात्र जर तुम्ही प्रश्न विचारले तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही पूर्ण समाधान होऊन इथून जाल. कारण इनलँड ॲक्वाकल्चरमध्ये असे फार कमी टेक्निशियन्स आहेत की ज्यांना थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल हा दोन्ही नॉलेज असतं. मी इनलँडमध्ये म्हणजे रिझर्वायर फिशरी, केज कल्चर, हॅचरी आणि तलावातली मत्स्यशेती यामध्ये 20 एक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे माझा जो काही अनुभव या फील्डबद्दल आहे त्याबद्दल आज मी बोलतो. माझ्या स्पीचला सुरुवात करण्यापूर्वी मी ज्या कंपनीबरोबर सध्या काम करतो आहे, वेस्ट कोस्ट फ्रोझन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, ही मुंबईची कंपनी आहे. ही देशातली अग्रगण्य ॲक्वाकल्चर कंपनी आहे. ही कंपनी मागचे 20 वर्ष या फील्डमध्ये अविरत काम करते. इट्स अ लार्जेस्ट इंटिग्रेटेड ॲक्वाकल्चर कंपनी ऑफ कंट्री. यामध्ये कोळंबी शेती या विषयात आमची मास्टरी आहे आणि आमची सुरुवात गुजरातमध्ये दीवमधून आम्ही कोळंबीची हॅचरी सुरुवात केली आणि त्यानंतर आज इंडियात आमच्या 3 हॅचरीज, 2 प्रोसेसिंग प्लांट्स, जवळजवळ 450 हेक्टर कोळंबी शेती, 2 एक्सपोर्ट युनिट्स, याचबरोबर डोमेस्टिक मार्केटमध्ये आमचा चांगला रीच आहे. आम्ही काही फीडचे डिस्ट्रीब्युटर आहोत. आता स्वतःचं फीड प्रोडक्शन सुरू करतो आहे. अशा प्रकारे एक इंटिग्रेशन म्हणतात की जे एकमेकांना सपोर्टिव्ह सिस्टीम ज्या असतात त्या आमच्या मजबूत उभ्या आहेत. आणि माझ्या कंपनीविषयी 2 मिनटात तुम्हाला एक फिल्म आहे 2 मिनटाची, ती सांगतो आणि नंतर आपल्या लेक्चरला सुरुवात करूया.
मंडळी, तर अशा प्रकारे आम्ही 20 वर्ष हा प्रवास केला. यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की सीड, फीड आणि विक्री ही जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत हा बिझनेस याला मूर्त रूप देता येणं हे शक्य नाही. त्यामुळे आमचे देशभरात जवळजवळ 1000 आउटलेट्समधून आमचे प्रोडक्ट सेल केले जातात. याचबरोबर 42 कंट्रीजला आम्ही आमचे प्रोडक्ट सेल करतो. जगातली सगळ्यात महाग कोळंबी कॅम्बे टायगरच्या ब्रँडच्या अंडर आम्ही विकतो. जगातली महाग म्हणण्याचं कारण की त्या क्वालिटीचं मटेरियल आम्ही बनवतो आहे, म्हणून ती जगातली महागडी कंपनी आहे. आमचं सगळ्यात जास्त सेल जवळजवळ 42% सेल हा US ला होतो. US हे क्वालिटी कॉशियस कंट्री आहे आणि त्यांना क्वालिटी प्रोडक्ट लागतात. आमचा जवळजवळ 42% सेल हा US ला होतो आहे. मागच्या 5 वर्षापासून मी इनलँड ॲक्वाकल्चरमध्ये लक्ष घातलं. यामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये काही पायलट प्रोजेक्ट केले. पायलट प्रोजेक्टमध्ये दिशादर्शक ॲक्वाकल्चरला जो काही स्टेटस देशात आहे त्यामध्ये आता आपण नुसते एंटर करतो आहे. जी काही प्रोडक्शन देशामध्ये होतं आहे फिश इंडस्ट्रीमधनं, पर्टिक्युलरली इनलँड फिशमधनं, हा कॅप्चर फिशरीमधनं होतं आहे. म्हणजे शिकारी पद्धतीची मासेमारी या प्रकारातून होतो. मत्स्यशेतीतून होणारं उत्पन्न हे त्या मानाने कमी आहे. आज आपण जगामध्ये मासे प्रोडक्शनमध्ये, इनलँड फिश प्रोडक्शनमध्ये जगामध्ये 2 नंबरला आहोत. मात्र 1 नंबर जी चायना आहे, 1 नंबर आणि 2 नंबरमध्ये अंतर असं आहे की आपण आपल्या 6 पट प्रोडक्शन हे चायनाचं आहे. जर वॉटर रिसोर्सेसचा विचार केला किंवा जमीन इथली एन्व्हायरमेंट कंडिशनचा जर विचार केला तर चायनाच्या तोडीचं एन्व्हायरमेंटल कंडिशन आणि रिसोर्सेस आपल्याकडे असूनसुद्धा आपल्या 6 पट ते उत्पन्न घेत आहेत. याची प्रमुख कारणं आज मी डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं सजेशन राहील, मी जेवढ्या स्पीडमध्ये कवर करता येईल तेवढं कवर करतो, पण शेवटी आपण जर प्रश्नोत्तर हे ठेवलं, म्हणजे कुठल्या एखाद्या विषयाला तुम्हाला अधिक इंटरेस्ट वाटत असेल तर त्या विषयावर मी अधिक बोलेन. सध्या मी सुरू करतो. मला सूचना मिळाली, पाऊण तासात मी माझं लेक्चर संपवतो. 15 मिनिटात आपण डिस्कशन करू. तर मंडळी, आज आपण ॲक्वाकल्चरचा विषय, तुम्ही ज्या काही इथे जमा झालेल्या आहात, ह्या ॲक्वाकल्चरचा आपण विचार करतो. याची प्रमुख 4 कारणं आहेत. एक, हा मत्स्य किंवा हा जो धंदा ज्याचा विचार करतो आहे त्यातून जी निर्मिती होणार आहे, यामध्ये न्यूट्रिशियस फूडची निर्मिती करणार आहोत आपण. न्यूट्रिशियस फूड म्हणजे माशाचा जर न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघितली तर माशाच्या तोडीचा कुठलाही अन्नपदार्थ आज पृथ्वीवर नाही आहे. कारण यामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड हे फक्त माशामध्येच आहेत. मासा हा सगळ्यात चीप सोर्स आहे प्रोटीनचा. जर तुम्ही रुरल इंडियामध्ये जर माशाची चौकशी केली तर साधारण 100 ते 150 रुपयाच्या दरम्यान मासा प्रति किलो विकला जातो. एवढ्या कमी किमतीतला, एवढ्या हाय प्रोटीनचा दुसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन. एका हेक्टर तलावात साधारण डायरेक्ट एम्प्लॉयमेंट 3 ते 4 हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट होते आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट साधारण 8 जणांना इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळते. म्हणजे 10,000 हेक्टर एरिया जर डेव्हलप झाला तर 40,000 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आणि जवळजवळ 2 लाख ही इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट उभी करू शकण्याचे पोटेन्शियल ह्या बिझनेसमध्ये आहे. फॉरेन करन्सी, आपला देश समृद्ध कधी होतो? जेव्हा परकीय चलन आपल्याकडे, म्हणजे बरीच कारणं आहेत, त्यापैकी एक कारण की परकीय चलन आपल्याकडे देशामध्ये येतं. जगभराची खाद्याची गरज ही खूप आहे आणि ट्रॉपिकल कंडिशन ज्या आपल्या देशाला लाभल्या आहेत त्यामध्ये अन्नधान्य निर्मितीची क्षमता चांगली असल्यामुळे जगभराला अन्नधान्य देण्याचं पोटेन्शियल आपल्या देशामध्ये आहे आणि त्यामुळे फॉरेन करन्सी देण्याचं पोटेन्शियल ह्या धंद्यामध्ये आहे. तिसरं म्हणजे मत्स्यशेती ही जनरली जे लो प्रोडक्टिव्ह लँड असेल किंवा जी धरणं आहेत की ज्यामध्ये उत्पादन दुसरा मार्ग नाही उत्पादन घेण्याचा, जी आयडल धरणं आहेत किंवा आयडल जमिनी आहेत, या जमिनीमधून मत्स्यशेती करता येऊ शकतात. तर ह्या प्रमुख 4 कारणांसाठी आज आपण इथं जमलेलो आहोत मत्स्यशेती या विषयाचा स्टडी करण्यासाठी. मत्स्यशेतीमध्ये आपल्याला 2 प्रकार बेसिकली म्हणू शकतो आपण. एक म्हणजे फूड फिश कल्चर आणि दुसरं म्हणजे ऑर्नामेंटल फिश कल्चर. आज मी ऑर्नामेंटल फिश कल्चरबद्दल कमी बोलेन कारण वेळ आपल्याला कमी आहे. फूड फिश कल्चर म्हणजे ज्यामध्ये आपण अन्नासाठी उपयोग ज्या माशांचा करतो त्यामध्ये फूड फिश कल्चर येतात. त्यामध्ये ज्यांना कोणाला फूड फिश करायचं आहे त्यामध्ये काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत.
त्या बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे सफिशियंट वॉटर क्वालिटी, मग तुमच्याकडे मुबलक पाणी असायला पाहिजे. म्हणजे काही लोक म्हणतात की आमच्याकडे साहेब दुष्काळ आहे आणि आम्हाला मत्स्यशेती करायची, तर अशांसाठी हा नाही आहे. म्हणजे कमी पाण्यातले सुद्धा मत्स्यशेती आहेत, मात्र ते खर्चिक आहेत. म्हणजे रेस्वे सिस्टीम किंवा रिसर्क्युलेटरी सिस्टीम या ज्या सिस्टीम आहेत की ज्यामध्ये कमी पाण्याचा वापर होतो, मात्र त्या खर्चिक पद्धती आहेत. मात्र जिथे पाण्याचा सोर्स आहे अशा ठिकाणी तुम्हाला मत्स्यशेती करता येते. यासाठी जमीन लागते की जिथे पाणी होल्ड होऊ शकतं, पाण्याची रिटेन्शन जिथे आहे अशी जमिनीचा वापर तुम्हाला करता येतो. आणि शक्यतो अशी जमीन वापरा की जी ॲग्रिकल्चरला तुम्ही वापरत नाही, पड जमीन आहे किंवा जी पाणथळ जमीन आहे की जिथं इतर काही होत नाही, अशा ठिकाणची जमीन शक्यतो वापरावी. आपण याबद्दल डिटेल नंतर बोलणार आहोत. तुम्ही जेव्हा मत्स्यशेतीचा विचार कराल तेव्हा आपल्याला सीड, मत्स्य बीज हे कुठून मिळणार याचा तुम्ही विचार करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला जे खाद्य वापरणार आहात हे खाद्य लोकल, तुम्ही खाद्याचे बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये लोकली अवेलेबल इन्ग्रेडियंट्स म्हणजे तुमचं सोयाबीन असेल किंवा भाताचा कोंडा असेल, हे वापरून जर तुम्ही करणार असेल तर तसा चीप सोर्स तुमच्याकडे आहे का? किंवा पेलेटेड फीड जर तुम्ही वापरणार असाल, प्रिपेड फीड, कंपनी मेड फीड जर वापरणार असाल, तर तुमचा स्पॉट अशा ठिकाणी आहे का जिथे फीड तुम्हाला ट्रान्सपोर्ट करणं हे स्वस्त असेल. नाहीतर अशा काहीतरी, आता आसाममध्ये फीड प्लॅन नाही आहेत आणि आसाममध्ये जर फीड पाठवायचं झालं तर आम्हाला 15 रुपये पर किलो खर्च येतो. तर अशा ठिकाणी मत्स्यशेती करणं हे इकॉनॉमिकली परवडत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला टेक्निकल नॉलेज किती आहे या फील्डमध्ये याचा विचार करायला पाहिजे. आणि टेक्निकल नॉलेज कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं याबद्दल मी पुढे बोलेन. तर मत्स्यशेतीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्या ह्या 7-8 प्रमुख गोष्टी आहेत की ज्याचा तुम्ही व्यवस्थित विचार करायला पाहिजे. म्हणजे यापैकी काही नाही आहे तुमच्याकडे, कुठलीही गोष्ट नाही आहे तुमच्याकडे, तर तुम्ही त्याला मार्ग तुमचा स्ट्रॉंग तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचा विचार करू नये. ऑर्नामेंटल फिशबद्दल मी नंतर पुढच्या माझ्या स्लाईडमध्ये जस्ट हायलाईट करेन. फंड्स आणि मार्केटिंग स्किल याबद्दलसुद्धा मी माझ्या शेवटच्या स्लाईडमध्ये बोलणार आहे. तर आता मत्स्यशेतीचे शेकडो प्रकार आहेत. त्या प्रकाराच्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी मी मत्स्यशेतीमध्ये जे माशाचे प्रकार वापरले जातात त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. माशांचे प्रमुख गट आपण करूया. त्यामध्ये पहिला गट येतो इंडियन मेजर कार्प किंवा भारतीय प्रमुख कार्प. यामध्ये कटला, रोहू आणि मृगल हे 3 प्रमुख कार्प येतात. कटला हा फिल्टर फीडर आहे. कटला, रोहू, मृगल हे तिन्ही फिल्टर फीडर आहेत. मात्र मृगल आणि रोहू हा ऑमनिवरस आहे. कटला मात्र फिल्टर फीडर आहे, प्युअर फिल्टर फीडर आहे. हा वरच्या थराला राहतो, त्याचं तोंड थोडं वरच्या बाजूला वळलेलं असतं. रोहू हा मधल्या थरामध्ये राहतो आणि मृगल हा बॉटमला राहतो. त्याचबरोबर हा रोहू, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल, कटला, रोहू, मृगल, मी जास्त वेळ घेत नाही. मृगल हे 3 प्रमुख भारतीय कार्प हे गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये हे सापडले जायचे. साधारण 1955 ते 1960च्या दरम्यान नंतर याचा फैलाव भारतामध्ये सर्व प्रमुख धरणांमध्ये आणि नद्यांमध्ये झाला. नंतर एक्झॉटिक कार्पमध्ये चायनामधून काही वाढणाऱ्या व्हरायटी आपण इंडियामध्ये इंट्रोड्यूस केल्या. त्यामध्ये सिल्वर कार्प किंवा चंदेरा त्याला म्हणतात. त्यानंतर ग्रास कार्प किंवा गवत्या मासा की हा गवत खाणं प्रेफर करतो. जे सबमर्सिबल प्लांट्स आहेत त्यांच्यावर ह्याचं वाढ चांगली होती. हा खूप वाढणारा मासा आहे. दुसरा आहे सॅप्रिनस किंवा कॉमन कार्प. तुमच्या इथं पोपट मासा किंवा पोट्या मासा असे वेगवेगळे नावं आहेत. हा सुद्धा जिथे इन्व्हायरमेंटल कंडिशन, टेम्परेचर हे फ्लक्च्युएट खूप होतं, म्हणजे थंडी आणि उन्हाळा हा जास्ती पडतं, अशा ठिकाणी हा मासाचा परफॉर्मन्स चांगला आहे. विशेषतः थंडीमध्ये हा थंडीतला मासा असल्यामुळे याचा ग्रोथ परफॉर्मन्स चांगला आहे. दुसरा एक प्रकार येतो तो म्हणजे पंगेशियस आणि तिलापिया. यांची शेती अलीकडच्या काळात ही मोठ्या प्रमाणात केली जाते. पंगेशियस आणि तिलापिया हे मोठ्या स्केलमध्ये जेव्हा प्रोडक्शन करायचे अशा ठिकाणी वापरले, म्हणजे गर्दीमध्ये किंवा मोठ्या स्केलमध्ये मास स्केल प्रोडक्शनसाठी हे 2 मासे वापरले जातात. पंगेशियस ह्याला कमर्शियल टर्म आहे बासा हा व्हिएतनाम या देशामध्ये अधिक केला जातो. हा इंडियन व्हरायटी आहे. मात्र याचं कल्चर आधी केलं जात नव्हतं. अलीकडच्या काळात मात्र आंध्रमध्ये विशेषतः याचं मोठ्या प्रमाणात कल्चर केलं जातं. हेक्टरी 60 टनपर्यंत याचं प्रोडक्शन घेता येऊ शकतं. तिलापिया हा आफ्रिकन मासा साधारण 1956 साली भारतामध्ये आणला गेला. त्यानंतर हा इतर नद्यांमध्ये, धरणांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात फैलावला आणि त्यावेळेस सरकारला आपली चूक लक्षात आली की चुकीची व्हरायटी त्याने इंट्रोड्यूस केली ओपन वॉटर बॉडीमध्ये. त्यामुळे जो इथला स्थानिक मासा होता याला धोका निर्माण झाला. मात्र
त्यानंतर 1972, 1982 किंवा 1990च्या आसपासचा जो काळ होता, तिथं जगभरामध्ये या तिलापिया माशावर भरपूर काम केलं गेलं. आणि तिलापिया आता अशी स्टेज आहे की जगात सगळ्यात जास्त प्रोड्यूस केलेला झाला मासा आणि 2 नंबरचा कन्झ्युम केलेला करणारा मासा, असा तिलापियाची ओळख आहे. तिलापियाच्या 6 व्हरायटी पडतात. त्यामध्ये निलोटिका, तिलापिया निलोटिका जी व्हरायटी आहे ही अत्यंत चांगली वाढ देणारी अशी व्हरायटी. मात्र यामध्ये एक तोटा असा आहे की हा प्रोलिफिक ब्रीडर आहे, म्हणजे सतत बच्चा घालणं हे त्याचं काम असल्यामुळे फार झपाट्याने त्याची गर्दी होते तलावामध्ये, आणि एकदा गर्दी झाली तर तो मग वाढ त्याची थांबते. त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन कंट्रोल करणं हे गरजेचं आहे. यासाठी मोनोसिक्स तिलापियाचं इंट्रोडक्शन केलं गेलं आणि साधारण 2001-2002 नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं एक पॉलिसी आणली की तिलापिया कल्चर करण्यासाठी त्याने रिस्ट्रिक्टेड म्हणजे लायसन देऊन तिलापिया कल्चर करणं ही पद्धत त्यांनी इंट्रोड्यूस केली. त्यानंतर तिलापियाचं अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र कल्चर केलं जातं. मी याबद्दल तिलापिया केज कल्चरबद्दल मी शेवटून दुसऱ्या स्लाईडवर मी बोलणार आहे, त्याबद्दल अधिक बोलूया आपण. दुसरा मासा कार्निवरस फिश व्हरायटी, म्हणजे जे प्राणी इतर प्राण्यांवर परभक्षी मासे, त्यामध्ये सिबास तुमच्याकडे म्हणजे विदर्भात सिबासचं नाव तुम्ही ऐकलं नसेल, मात्र हा कमर्शियली इम्पॉर्टंट, हा खाडीच्या पाण्यामध्ये राहतो, मात्र गोड्या पाण्यामध्ये वाढण्याची त्याची क्षमता आहे. सगळ्यात महागडा मासा असा देशामध्ये आपल्या सगळ्यात महागडा मासा 800 ते 900 रुपये किलो अशाप्रमाणे रिटेल मार्केटला हा जातो. मात्र होलसेल मार्केटला साधारण 450 ते 500 रुपये किलो याचा रेट मिळतो आणि हा झपाट्यानं वाढणारा खूप टेस्टी मासा आहे. सिबास जिताडा त्याला असं म्हटलं जातं. हा सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये याचं खूप काम झालेलं आहे आणि खूप चांगली व्हरायटी याच्या आता उपलब्ध आहेत. दुसरा प्रकार पडतो मरेल कल्चर, म्हणजे आपला मरळ तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे मला वाटतं डेलिकसी म्हणून मरळचा वापर केला जातो. मरळची शेतीसुद्धा चांगल्या प्रकारे करता येते. फक्त मरळमध्ये अजून हॅचरी एस्टॅब्लिश झालं नाही, त्यामुळे आपल्याला अजूनही वाईल्ड सोर्सबद्दल, सीडच्या वाईल्ड सोर्सबद्दल अवलंबून राहायला लागतं. दुसरा आहे इंडियन मागूर किंवा तुम्ही देसी मागूर म्हणता याला. देसी मागूर विदर्भामध्ये चांगली पकडलेली आहे मागच्या 5-7 वर्षामध्ये, कारण छत्तीसगडमध्ये काही हॅचरीज आहेत, तिथून सीड याला उपलब्ध आहे आणि इंडियन मागूर याची शेतीसुद्धा करता येऊ शकते. अलीकडच्या काळामध्ये काही व्हरायटी ह्या वापरल्या जातात. त्यामध्ये अनाबास नावाची एक व्हरायटी आहे, त्याला क्लाइम्बिंग पर्च किंवा थाई कोई म्हणलं जातं. याची डिमांड हे आसाम किंवा नॉर्थ ईस्ट किंवा ओरिसा, वेस्ट बेंगॉल या ठिकाणी याची डिमांड चांगली असून हा हार्डी मासा आहे. 6 महिन्यात हा साधारण 150 ते 200 ग्रॅमचा होतो आणि हा जे प्रिपेअर्ड खाणं आहे ते ॲक्सेप्ट करतो. दुसरं पुंटियस मासा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी केला असेल. पुंटियसला जापानी पुटी पण म्हणतात. जे कलकत्त्यावरून आपण सीड आणतो त्यामध्ये भेसळ करून हा मासा आपल्याकडे येतो, जापानी पुटी, याचंसुद्धा शेती केली जाते. तिसरा आहे रूपचांद किंवा पिराना. रूपचांदला भारतामध्ये शेती करण्यासाठी बंदी आहे. जर कुणी रूपचांद करत असेल तर माझी रिक्वेस्ट आहे त्यांना की रूपचांद करू नका. म्हणजे आज देशभरात कल्चर करणार हा 4थी व्हरायटी होऊन बसला आहे की 4 नंबरची व्हरायटी आहे की ज्याची शेती केली जाते. मात्र रूपचांदला देशामध्ये कल्चर करायला आपल्या बंदी आहे, कारण हा नॅचरल वॉटर बॉडीमध्ये गेला तर इथले जे नैसर्गिक मासे आहेत यांना हानी पोचू शकते. रूपचांद म्हणजे पिराना तुम्ही ऐकला असेल कधी. नंतर आफ्रिकन मागूर हा झपाट्यानं वाढतो आणि काही खातो. आफ्रिकन मागूरची शेतीवर बंदी आहे हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही की आफ्रिकन मागूर हे करायला बंदी आहे आणि आता कायदा झाला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे आफ्रिकन मागूर करत असाल तर तुम्हाला जेल आहे, नुसता फायनान्शियल तुम्हाला दंड लागत नाही तर जेल होऊ शकते. त्यामुळं ह्या ज्या शेवटच्या 2 व्हरायटी आहेत ज्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, माझं सजेशन आहे तुम्ही त्या करू नयेत. आता ह्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत यामध्ये यांची शेती करण्याचे शेकडो प्रकार आहेत. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट किती करू शकता, तुमच्याकडे रिसोर्स काय अवेलेबल आहे, तुम्ही गोडं पाणी आहे, खारं पाणी आहे, निमखारं पाणी आहे, तुमच्याकडे तुमच्याकडे छोटे तलाव अवेलेबल आहे, तुमच्याकडे धरणं अवेलेबल आहेत, तुमच्याकडे कमी भांडवल अवेलेबल आहे. या सगळ्यांसाठी वेगवेगळे प्रकार आहेत. मी ह्याचं वर्गीकरण थोडक्यात केलेलं आहे. यामध्ये ब्रॅकिश वॉटर ॲक्वाकल्चर की ज्याचा तुमच्याशी काही संबंध नाही, मात्र मी महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे त्यामुळे त्याचा उल्लेख मी थोडक्यात करतो. आणि मरीकल्चरमध्ये आपल्याकडला जवळजवळ 70% भाग भूतलावरचा 70% भाग हा समुद्रात आहे आणि त्याच्यातून उत्पन्न घेता येण्याची शक्यतावर आता आपण भर देतो आहे. त्यामुळे मरीकल्चर
यामध्ये केज कल्चर केलं जातं, ज्यामध्ये क्लॅम्स किंवा ऑयस्टरचं शेती केली जाते. आणि तिसरा जो आज आपण महत्त्वाचा डिस्कस करणार आहे तो म्हणजे फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर. फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चरमध्ये सुद्धा बरेच प्रकार पडतात. त्यामध्ये फूड फिश कल्चर म्हणजे माशांचं ज्या माशांचा मी उल्लेख केला त्या माशांचं शेती, तलावांमधली शेती, धरणामधली शेती, धरणामधली फिशरी, केज कल्चर, ऑर्नामेंटल फिश कल्चर आणि पॅडिकम फिश कल्चरसारख्या छोट्या व्हरायटी. या सोडून ॲक्वापॉनिक्स किंवा रेस्वे सिस्टीम, रास सिस्टीम अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चरमध्ये वापरल्या जातात. सुरुवात करूया आपण पॉन्ड म्हणजे तलावातली, जी कॉमनली तलावामध्ये शेती केली जाते त्याबद्दल मी बोलतो. तलावामधली शेती ही आंध्र प्रदेशमध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. तलावामध्ये ह्या तलावांची साईज ही साधारण 1 एकर ते 5 एकर अशा दरम्यान ही साईज असते. तलावामधली शेती करण्यासाठी तुमच्याकडे मुबलक पाणी सोर्स असायला पाहिजे. कॅनल किंवा नद्या हा तुमचा वॉटर सोर्स असायला पाहिजे मुबलक. म्हणजे कोणी म्हणाल की मी माझ्याकडे बोरवेल आहे आणि बोरवेलमधनं मी तलावातली शेती करतो का, तर माझं सेशन नका करू. बोरवेलचा वापर शक्यतो पिण्याच्या पाण्यासाठी करा. बोरवेलवर ॲक्वाकल्चर आपण करतो आहे, त्यामुळे ॲक्वा पाण्याचं मुबलकता ही यासाठी कंपल्शन आहे. तर तलावातली मत्स्यशेती यामध्ये कटलारू मृगल ही कॉमनली जात केली जाते, की ज्यामध्ये अलीकडच्या काळात स्टंटेड फिंगरलिंग म्हणजे माशाला आटवून कटलारू मृगल हा वयाच्या 2ऱ्या वर्षात हा चांगल्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे पहिल्या वर्षी त्याला आटवणे आणि 2ऱ्या वर्षी त्याला मुबलक खाद्य आणि जागा देऊन त्याची शेती केली जाते. 2ऱ्या वर्षी हा साधारण 2.5 ते 3 किलोचा होतो. त्यामुळे जर 5 एकर शेती असेल तर 1 एकरमध्ये 1 एकर तलाव हा मच्छी आटवण्यासाठी आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये उत्पन्न घेण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये वापरला जातो. यामध्ये साधारण 10 ते 12 टन उत्पन्न मिळू शकतं. मात्र 10 ते 12 टन उत्पन्न देताना तुम्हाला योग्य प्रकारचं सीड आणि योग्य तेवढं खाद्य हे देणं गरजेचं आहे. तलाव जर तुम्ही खाद्य देण्याची तुमची तयारी नसेल तर नुसतं खत किंवा पाण्याच्या नैसर्गिक उत्पादकतेवर अवलंबून जर तुम्ही उत्पन्न घेणार असेल तर साधारण 1.5 ते 2 टन उत्पन्न हे तलावामधनं मिळू शकतं प्रति हेक्टर. मी जे काही उल्लेख करेन ते प्रति हेक्टर करेन. दुसरा प्रकार आहे शेततळ्यातली किंवा पी लायनिंग, पॉलिथिन लायनिंग करून केलेली मत्स्यशेती. आता हा प्रकार मागच्या 5 ते 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण पाहायला मिळतो आहे. ॲक्च्युली ह्या पी लायनिंगच्या तलावाची निर्मिती ही ॲग्रिकल्चरसाठी पाणी पुरवणे हे केलेलं असून आणि या तलावांचा वापर मत्स्यशेतीसाठी किंवा जोडधंदा म्हणून कसा करता येईल याचा विचार केला गेला आणि यामध्ये सुद्धा यशस्वीरित्या मत्स्यशेती करता येते. यामध्ये अडचणी 2. एक म्हणजे याचा व्हॉल्यूम कमी असतो, म्हणजे कमी क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला 1000 बीज हवं असेल, 2000 बीज हवं असेल तर तसं बीज मिळवणं हे अवघड जातं. त्याचबरोबर याची तलावांची खोली ही जवळजवळ काही ठिकाणी 3 मीटर, 4 मीटर, 5 मीटर असते. त्यामुळे तलावाचं हार्वेस्टिंग करणं हे अवघड जातं. पण जर तुम्ही ग्रामपंचायत लेवलला जर एकत्र आलात तर एक ग्रुप बनवला 10 जणांचा, 15 जणांचा, 20 जणांचा, तर सर्व गोष्टी सीड असेल, खाद्य असेल किंवा हार्वेस्टिंग असेल, मार्केटिंग करणं हे सगळं शक्य आहे. आणि तलावामधल्या अशा प्रकारच्या शेतीमध्ये मातीच्या शेतापेक्षा जास्ती उत्पन्न निघतं. फक्त यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी ही अधिक लागते, कारण मातीमध्ये काही असे गुण आहेत की ज्यामध्ये तुम्ही केलेल्या चुका ती माती ॲब्झॉर्ब करू शकते काही प्रमाणात. मात्र जेव्हा तुम्ही पी लायनिंगमध्ये जेव्हा मत्स्यशेती करता तेव्हा ऑक्सिजन प्रॉब्लेम येणे, अमोनियाची लेवल वाढणे अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळं योग्य माहिती घेऊन या तलावांमध्ये मत्स्यशेती करतात. या तलावांची साईज साधारण 0.02 हेक्टर टू 0.4 हेक्टर एवढी असते. याच्या खोलीमध्ये म्हणजे अधिक खोली असेल म्हणून तुम्हाला अधिक उत्पन्न असं नाही. टॉप 1.5 ते 2 मीटर तुमची जी तलावाची खोली आहे ही तुमच्या कामाची, ज्यातनं उत्पन्न निघणार आहे. जिथे प्रकाशाची किरणं पोचतात, सूर्याची किरणं पोचतात तिथपर्यंत तलाव तो उत्पादक असतो. तुम्ही म्हणाल माझा तलाव 40 फूट आहे, 25 फूट खोल आहे, तर खालच्या खोलीचा मत्स्यशेतीला उपयोग होत नाही. टॉप 2 मीटर्स जिथे उत्पादकता जास्ती असते तेवढाच भाग मत्स्यशेतीच्या उपयोगाचा असतो. मत्स्यशेतीचा जेव्हा मी विचार करतोय तेव्हा एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे हॅचरी हा व्यवसाय हा ज्याला भरपूर स्कोप आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात येणारं जवळजवळ 80% बीज हे परराज्यातून येतं. मग आपण करू शकत नाही, आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही की आपल्याकडे जमिनी नाहीत, पाणी नाही, आपल्याकडे सगळं असून आपण हॅचरी या मूलभूत क्षेत्रामध्ये आपण मागे आहोत.
ॲक्वाकल्चरमध्ये सर्वात जास्त मार्जिन किंवा सर्वात जास्त प्रॉफिट हे हॅचरी व्यवसायात आहे. त्यामुळं तुम्ही तरुण लोकांनी याकडे अवश्य बघावं. यामध्ये कटला, रोहू, मृगल जर तुम्ही करणार असाल तर चायनीज सर्क्युलर हॅचरी हा एक पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये सिफाने डेव्हलप केलेली एक टेक्नॉलॉजी अवघ्या 2.5 ते 3 लाखामध्ये पोर्टेबल चायनीज सर्क्युलर हॅचरी करता येते आणि ज्यामध्ये मत्स्यबीज निर्मिती करता येते. आता महाराष्ट्रामध्ये सरकारी हॅचरीज ह्या मला वाटते 30-40 कोणी सरकारी अधिकारी आहेत इथं, साधारण 30 ते 40 हॅचरीज आहेत. मात्र त्यापैकी साधारण 12%च त्यांच्या कॅपॅसिटीच्या 12% उत्पन्न आता निघते. स्टाफचे शॉर्टेज, जागेची चुकीची निवड अशी बरीच कारणं त्यामध्ये आहेत. मात्र प्रायव्हेट हॅचरी अलीकडच्या काळात जोर धरू पाहत आहेत. यामध्ये वेस्ट कोस्ट या आमच्या कंपनीने यवतमाळमध्ये 110 एकरमध्ये एक हॅचरी सुरू केली यावर्षी आणि सांगायला आनंद वाटतो की पहिल्याच वर्षी आम्ही महाराष्ट्रातले 2 नंबरचे बीज उत्पादक आहोत. यामध्ये आम्ही कटला, रोहू, मृगल आणि कॉमन कार्प किंवा सायप्रिनस यांचं बीज निर्मिती करतो आहे. आत्तासुद्धा तिथं बीज फिंगरलिंग हे अवेलेबल आहे आणि आमचं मिशन आहे की आम्ही क्वालिटी सीड आम्ही मार्केटला द्यायचं. मी या धंद्यातले सगळे वाईट अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे या धंद्याला कशाची नेमकी गरज आहे याचा मला चांगला अंदाज असल्यामुळे मी खूप काळजीपूर्वक या यवतमाळच्या इसापूरच्या आमच्या हॅचरीमधनं उत्पन्न घेतो आहे. या हॅचरीमध्ये लवकरच आम्ही तिलापी आणि पंगाशेसचं उत्पन्न घेणार आहोत. इथून मी तुम्हाला नंतर माझा नंबर देईन, ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा. बायोबूस्टर हा आमचा ब्रँड आहे. बायोबूस्टर या ब्रँडमध्ये आम्ही 0 केमिकल आणि ब्रूस्टॉकची क्वालिटी याच्यावर आम्ही खूप काम करतो आहे. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम ही कन्सेप्ट देशाला नवीन आहे, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम. तर अशा सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राममधनं मासेची निर्मिती आम्ही लवकरच सुरू करतो आहे. आत्ता जो आमच्याकडे जुना स्टॉक आहे हा सगळा 4 किलो कटला, रोहू हा 4 किलोच्या वरचा आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल की आम्ही बाहेरनं बीज आणतो पण ते वाढत नाही, डुप्लिकेट मिळतं, खराब मिळालं, संख्या कमी मिळते. तर या धंद्याचा एक ट्रेंडच बनला आहे की म्हणजे मासा जन्माला येतो तेव्हापासून त्याची लूट सुरू होते. तर जो हॅचरीज ज्या एक्झिस्टिंग आहेत याच बेसिसवर सुरू झाल्यात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 800 रुपये लाखाला वगैरे अशा प्रकारे ते सीड विकतात की जी प्रोडक्शन कॉस्ट आमची 1200-1300 रुपये असते. अशा वेळेस ते 800 रुपये लाखाला हे विकूच शकत नाही. मग यासाठी ते काय करतात, 1 ते 1.5 किलोचे नरमादे वापरतात. कटला, रोहू, मृगल हा वयाच्या 3ऱ्या वर्षी ब्रिडिंगला येतो. 3ऱ्या वर्षी ब्रिडिंगला यायचा असेल, त्याची वाढ जर नॉर्मल होणारी असेल तर तो वयाच्या 3ऱ्या वर्षी हा साधारण 3 ते 4 किलोचा व्हायला पाहिजे, कमीत कमी 3-4 किलोचा व्हायला पाहिजे. जर 1.5 किलोचा 1 किलोचा ब्रूस्टॉक वापरला असेल तर त्याचा निकृष्ट दर्जाचा ब्रूस्टॉक आणि त्यापासून निकृष्ट बीज निर्मिती होते. तर माझं सजेशन आहे की मी पुढच्या एका स्लाईडमध्ये मी दाखवणार आहे की महाराष्ट्राची सीडची रिक्वायरमेंट किती आहे. तर अधिकाधिक लोकांनी यामध्ये यावं. काही अवघड गोष्ट नाही. आता ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा बऱ्याच ठिकाणी चालू आहेत हॅचरी निर्मितीचे, बीज निर्मितीचे. मात्र हा आपल्या भागाची गरज आहे. क्वालिटी सीड बनवा, तुम्हाला यामध्ये भरपूर स्कोप आहे. पुढचा प्रकार आहे नर्सरी, म्हणजे IMC म्हणजे इंडियन मेजर कार्प. आपली जी धरणं आहेत ह्या धरणांमध्ये आपल्याला बऱ्याच जणांना असा समज आहे की मी इतके करोड बीज सोडलं, मी इतके लाख बीज सोडलं म्हणजे आता मला उत्पन्न भरभरून मिळणार. मात्र जे सीड आपण सोडतो, जे बीज सोडतो हे जिरा पद्धतीचं सोडतो. जिरा पद्धतीचं सीडमध्ये तुम्ही जुगार खेळताय म्हणजे तेवढं इतकं लहान, इतकं टायनी, इतकं छोटं सीड असतं की हे गेल्या सोडल्याच्या अर्ध्या तासामध्ये हे सर्व सीड किंवा 99% सीड हे मरतं. अशा वेळेस तुम्ही खुश असता की मी इतके करोड बीज सोडले म्हणजे इतके गुणिले इतके म्हणजे इतके मला येणार, आणि हे कधीच घडत नाही. तर आपले जे मोठ्या वॉटर बॉडीज आहेत यांना डायरेक्ट स्पॉन न सोडता जर तुम्ही फिंगरलिंग किंवा आटवलेले फिंगरलिंग असं देऊ शकला तर त्याचं उत्पादन वाढणार आहे. आणि अशा फिंगरलिंगची डिमांड ही ह्यूज आहे, भरपूर डिमांड आहे. तर ज्यांच्याकडे सिजनल वॉटर बॉडी आहे, ज्यांना कमी लिमिटेड पिरियडमध्ये तुमच्याकडे पाणी अवेलेबल आहे, 1 ते 1.5 महिन्याची ही सायकल असते नर्सरीची, 1.5 ते 2 महिने जास्तीत जास्त. तर त्यामध्ये तुमच्या 6 महिने जर पाणी राहत असेल तर 3 सायकल तुम्ही अशा घेऊ शकता आणि चांगलं प्रॉफिट मार्जिन आहे यामध्ये. अशा प्रकारचे आम्ही स्टंटेड इयरलिंगचा प्रयोग करतो. रायगडमध्ये मी राहतो. रायगडमध्ये स्टंटेड इयरलिंग मी 12 रुपये पीसला विकतो. स्टंटेड म्हणजे वर्षभर वाढवलेला मासा. 1 हेक्टरमध्ये 1 लाख स्टंटेड इयरलिंग तयार होतो आणि 1 लाख 12 रुपयाला मी विकतो. 12 लाख प्रति हेक्टर एवढं उत्पन्न निघतं. आणि
आठवड्याचा असेल मासा तर त्याला खाद्य देऊ नका, अगदी अत्यल्प खाणं द्या, फक्त ऑक्सिजन लेवल मेंटेन करायचे. त्यामुळे खर्चसुद्धा कमी असतो यासाठी. आणि स्टंटेड इयरलिंग जर मार्केटमध्ये आले तर मार्केटचा सुद्धा फायदा होणार आहे, जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा उत्पन्न अधिक पटीनं वाढणार आहे. तुमच्या सगळ्या जिव्हाळ्याचा, कारण मला जी वर्ध्याबद्दल किंवा मला विदर्भाबद्दल जी माहिती आहे त्यामध्ये तलावांचा एरिया म्हणतात किंवा धरणांची संख्या, महाराष्ट्रात जर धरणं सगळ्यात जास्त असतील तर ती या भागामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या भागामध्ये धरणांमधली मत्स्यशेतीचा अनुभव बऱ्यापैकी आहे. या अशी धरणं ही याचं डिव्हिजन लार्ज रिझर्वायर, मीडियम रिझर्वायर आणि स्मॉल रिझर्वायर असा केला जातो. जेवढा छोटा रिझर्वायर त्याचा पर हेक्टर उत्पन्न अधिक, कारण मोठ्या रिझर्वायरची उत्पादकता, नैसर्गिक उत्पादकता कमी असते. ह्याचा कॅचॅबिलिटी कोएफिशियंट म्हणजे पकडण्याची, मासा जो तयार आहे तो पकडण्याचा कोएफिशियंट कमी असतो. त्यामुळे जेवढं लहान धरण तेवढा त्याचा पर हेक्टर उत्पन्न अधिक. मात्र ही धरणं याचं जी एवढी उत्पादकता आहे आणि आपण जेवढं काढतो यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यामध्ये प्रमुखपणे कटला रोहूचं फार्मिंग केलं जातं, फार्मिंग नाही कॅप्चर केलं जातं. विशेषतः भोई समाज हा यात अधिक काम करताना दिसतो किंवा भोई समाजाच्या नावावर टेंडर घेतलेले दिसतात. पण त्याच्यात ज्या प्रकारे स्टॉकिंग केलं जायला पाहिजे, की ज्या प्रकारे हार्वेस्टिंग केलं पाहिजे किंवा ज्या प्रकारे मार्केटचा स्टडी करून तुम्ही काम करायला पाहिजे ते केलं जात नाही आहे. त्याचा तोटा असा होतो आहे, ह्या फॅक्ट आहेत, ह्या मला रिसेंटली मिळाल्या. तुमच्या विदर्भातल्या छोट्या, मीडियम आणि लार्ज धरणांची अवस्था अशी आहे. छोट्या धरणांमधनं 21 किलो पर हेक्टर उत्पन्न निघतं आहे, की जे उत्पन्न निघायला पाहिजे 500 किलो पर हेक्टर. जे मी सुरुवातीला उल्लेख केला की आपण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि चायनामधले जे फिश प्रोडक्शन कॅपॅसिटी जो मी म्हणलेला आहे हा चायनातला रेकॉर्ड आहे, की तिथं अशा प्रकारे केलं जातं. आणि आपल्याकडे काय स्थिती आहे बघा. याची बरीच कारणं आहेत अशा प्रकारे हे होणं. पण त्यातलं एक प्रमुख कारण योग्य प्रकारचं बीज संचयन न करणं, योग्य साईजचं सीड संचयन न करणं, मार्केटचा अभ्यास न करणं आणि योग्य लोकांच्या हातात ही धरणं नसणं ही आहेत. मात्र एक चांगलं पोटेन्शियल आपल्याकडनं मिस होतं आहे. दुसरा एक खालतीच त्याचा डाटा आहे की ज्यामध्ये आपण तलावातली जी मत्स्यशेती आत्ता सध्या करतो आहे, जरा तुम्ही जर सगळ्यांनी ह्या फिगर्स बघितल्या तर किती आपण स्कोप असताना आपण काही क्षुल्लक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहेत, बेसिक नॉलेज कमी आहे, यासाठी आपण आपलं स्वतःचं किती नुकसान करतो आहे हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये ज्या संस्था आहेत ह्या संस्थांना ट्रेनिंग मिळणं गरजेचं आहे. या संस्थांना एक महत्त्वाची गोष्ट चायनामध्ये केली जाते, त्यामध्ये प्रत्येक धरणाच्या शेजारी इरिगेशन डिपार्टमेंटला इन्स्ट्रक्शन्स असतात की त्या धरणाला मासा देण्यासाठी हॅचरी किंवा नर्सरी ही त्यांनी बांधून द्यायची असते. ही नर्सरीचा खर्च बांधण्यासाठी अधिक नसतो, मात्र तो जो भई समाज काम करतो आहे यांच्यासाठी ती अमाऊंट मोठी असते, सरकारसाठी अमाऊंट छोटी असते. जर प्रत्येक छोट्या धरणाच्या कडेला 1 ते 2 हेक्टरची नर्सरी जरी झाली तरीसुद्धा मत्स्य उत्पन्नामध्ये मोठा फरक पडू शकतो. नवीन अलीकडच्या काळात डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी म्हणजे केज कल्चर. केज कल्चर म्हणजे पिंजरा मत्स्यशेती, पिंजऱ्यातील मत्स्यशेती. म्हणजे साधा एक पिंजरा असतो आणि या पिंजरा जाळीचा बनलेला असतो. या जाळीमध्ये मत्स्यशेती केली जाते. त्यामध्ये 2 प्रकारचे मासे केले जातात, पंगेशियस आणि तिलापिया, ज्यांची गल्पिंग बिहेवियर आहे. म्हणजे सर्वच मासे पिंजऱ्यामध्ये होत नाहीत, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. नाहीतर काही लोकांना वाटलं मी कटला रोहू करतो, मी इतर कुठला मासा करतो. गल्पिंग बिहेवियर ज्यांची आहे असे मासे केजमध्ये केले जातात. या मागच्या 10 वर्षामध्ये सरकार याला खूप प्रमोट करतं आहे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी स्टँडर्डाइज झालेली आहे, यामध्ये प्रॉफिट आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. मात्र हे योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. मी शेवटच्या माझ्या भागामध्ये केज कल्चरबद्दल अधिक बोलणार आहे. पेन कल्चर हा एक असाच प्रकार आहे की धरणातला एक जो शॅलो भाग आहे, जो उथळ भाग आहे, ज्यामध्ये एक बाजू ही जाळीने झाकली जाते आणि इतर भागामध्ये मासा सोडून त्यामध्ये त्याला खाद्य केलं जातं. पेन कल्चर भारतामध्ये अजून कोणी यशस्वी केलेलं नाही, मात्र जगभरामध्ये कंबोडिया किंवा इंडोनेशियासारखे देश आहेत, इथं पेन कल्चर हे चांगल्या प्रकारे केलं जातं की ज्यामध्ये जाळी टाकून त्याला रिस्ट्रिक्ट केलं जातं. विशेषतः धरणामध्ये जर तुम्ही नर्सरी करणार असाल तर नर्सरीसाठी पेन कल्चर हा आयडियल सिनेरिओ आहे, कारण धरणाची पाऊस पडेल तशी लेवल वाढत जाते आणि त्याप्रमाणे तुम्ही जाळी मासा छोट्या पिलं सोडून त्याला जर 1-2 महिने वाढायला मिळाले तर त्यामध्ये मोठ्या साईजचं बीज हे आपोआप धरणामध्ये जाऊन धरणाचं स्टॉकिंग होऊ शकतं.
स्कॅम्पी कल्चर मला फार अभिमान वाटतो की महाराष्ट्रातली जी कोळंबी आहे स्कॅम्पी स्कॅम्पी म्हणजे गोड्यापाण्यातली कोळंबी, याला जगभरात डिमांड आहे. याचा जो कलर आहे डार्क ब्ल्यू क्लॉज आणि ग्रीनिश कलर जो आहे याची डिमांड जगभरात आहे. विशेषतः विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जी धरणं आहेत त्यामध्ये स्कॅम्पीचं शेती केली जाते किंवा स्कॅम्पीचं मासेमारी केली जाते. तर स्कॅम्पीची तलावामध्ये सुद्धा शेती केली जाते. आपल्या महाराष्ट्रात तलावामधली कोळंबी शेती ही फार कमी केली जाते. तलावामध्ये साधारण प्रति हेक्टरी 1200 ते 1800 किलो 8 महिन्यात उत्पन्न निघतं. यामध्ये तुम्ही छोट्या प्रमाणात करून बघितलं तर त्याला विक्रीची अडचण येऊ शकते. मात्र 5 ते 10 हेक्टर जर तुम्ही उत्पन्न घेत असाल तर याला विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. ओरिसा आणि आंध्रमध्ये याच्या हॅचरीज अवेलेबल आहेत. वाईल्ड सीड नर्मदा नदीमध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मिळतं. साधारण सप्टेंबर ऑक्टोबरचा जो काळ आहे तिथं वाईल्ड सीड मिळतं. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला लोकल मार्केट डिमांड चांगली असेल तर स्कॅम्पी कल्चर हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. हे स्कॅम्पीचे काही प्रकार आहेत. म्हणजे मार्केट डिमांड जसा असेल त्याप्रमाणे स्कॅम्पीचं हार्वेस्टिंग केलं जातं. धरणामध्ये इंडियामधनं जी स्कॅम्पी फेमस आहे जगभरात ती या कलरची स्कॅम्पी फेमस आहे. आणि याची रिपीटेडली ऑर्डर आम्हाला येत असते. मी जे म्हटलं की आम्ही 42 देशांना आम्ही याची विक्री करतो आमच्या कोळंबीची खाऱ्या पाण्यातल्या कोळंबीची. त्यामध्ये स्कॅम्पीची एन्क्वायरी आमचे जे बायर्स आहेत त्यांच्याकडनं परत होत असते. स्कॅम्पी जी मिळते हॅचरीमधून किंवा नर्सरीमधून ह्याची साईज ही खूप छोटी असते. जेव्हा तुम्ही स्कॅम्पी बरेच जे काही आपल्यापैकी असतील की ज्यांनी स्कॅम्पी धरणामध्ये केलं आहे, कुणी केलं आहे का स्कॅम्पी धरणामध्ये आपल्यापैकी? स्कॅम्पी म्हणजे गोड्या पाण्यातली कोळंबी धरणामध्ये केलेले आहेत असं कोणी आहे? बरं, अनफॉर्च्युनेटली कोणी नाही. पण जे करतात त्यांनी मी इतके टँकर बीज सोडलं हा त्यांचा एक सायकोलॉजिकल आनंद त्यांना मिळत असतो की मी इतके टँकर बीज सोडलं. मात्र हे टँकर बीज सोडले त्यामध्ये प्युरिटीचं प्रमाण कमी असतं. 17 प्रकारच्या कोळंबी आहेत गोड्या पाण्यातल्या. तुम्ही जे बीज आणता हे सगळे जवळजवळ सारखे दिसतात. त्यामुळे प्युरिटी चांगली मिळणं आणि त्याचबरोबर योग्य आकाराचं बीज सोडणं धरणामध्ये हे गरजेचं आहे. तर तुम्हाला स्कॅम्पीमध्ये रिझर्वमध्ये यश मिळू शकतं. तर असं सीड जे तुम्हाला पाहिजे तसं मिळणं हे मार्केटमध्ये उपलब्ध नाही. तर अशासाठी जे काही सीड छोटं सीड हॅचरीमधनं अवेलेबल आहे याला मोठ्या साईजचं करणं आणि ते धरणवाल्यांना विकणं, म्हणजे लेट्स से 60-70 पैशाला ते सीड विकत घेणं आणि 2 रुपये 2.5 रुपयाला ते विकणं हा एक चांगला व्यवसाय असतो. हा सुद्धा 1.5 ते 2 महिन्याचा व्यवसाय आहे, शॉर्ट पिरियडचा व्यवसाय. दुसरं म्हणजे आपल्याकडे काही जमिनी ह्या क्षारपट झालेल्या आहेत. अशा जमिनीमध्ये तुम्ही शेती करू शकत नाही किंवा इतर कुठलं उत्पन्न घेऊ शकत नाही. विशेषतः पूर्णा रिव्हर बेसिन जो आहे तिथं बऱ्याच जमिनी ह्या क्षारपट झालेल्या आहेत. अशा क्षारपट जमिनीमध्ये निमखाऱ्या पाण्यातले मासे जसा सीबास आहे, सीबास हा युरी हलाइन फिश म्हणजे ह्या सॅलिनिटी टॉलरन्स त्याचा जास्ती असतो. तर अशा प्रकारचे सीबाससारखे मी मासे मगाशी जो उल्लेख केला मी सगळ्यात महागडा मासा हा अशा प्रकारचा माशाची शेती केली जाते. साधारण हेक्टरी 2 ते 2.5 टन याचं उत्पन्न घेता येऊ शकतं. कोळंबी शेती जी खाऱ्या पाण्यातली कोळंबी शेती पिनेस व्हॅनामी किंवा व्हाईट प्रॉन ही जगात सर्वत्र केली जाणारी शेती. याची शेती इतके वर्ष म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वर्षापूर्वीपर्यंत ही खाऱ्या पाण्यात म्हणजे कोस्टल सलाईन वॉटर आहेत यामध्ये केली जात होते. मात्र अलीकडच्या काळात हरियाणामध्ये काही यशस्वी प्रयोग झाले. महाराष्ट्रात सुद्धा सांगली भागामध्ये खाऱ्या पाण्यातली निमखाऱ्या पाण्यात ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये ह्याची कोळंबी शेतीचं उत्पन्न घेता येतं आहे. आम्ही साधारण हेक्टरी 30 टनपर्यंत प्रोडक्शन घेतो. मात्र ॲव्हरेज फार्मरला साधारण 10 टन पर हेक्टर एवढं उत्पन्न घेता येऊ शकतं. ऑर्नामेंटल फिश इंडस्ट्री, रंगीत मासे कुणी आहे आपल्यापैकी रंगीत मासे करण्यात कधी केलेलं आहे? रंगीत मासे म्हणजे जे ॲक्वेरियम टँकमध्ये केले जातात ते रंगीत मासे. हे रंगीत मासे गोल्डफिश तुम्ही ऐकला असेल, अँजेला ऐकला असेल. तर याची शेती ह्याला एक चांगला स्कोप आहे. या रंगीत माशाच्या इंडस्ट्रीची थोडक्यात ओळख सांगतो. यामध्ये ब्रीडिंग युनिट एक चांगल्या प्रकारे होऊ शकतं, म्हणजे जिथे बीज निर्मिती करता येते. वेगवेगळे जवळजवळ 200 प्रकारच्या फिश व्हरायटीत ज्यांचं ब्रीडिंग करता येतं. ज्याला कुणाला इंटरेस्ट आहे, ज्याला कुणाला पॅशन आहे, ज्याला कुणाला छोटा एरिया आहे, छोटी जमीन आहे, छोटं शेड आहे, अशा लोकांना ही ऑर्नामेंटल फिश हॅचरी. यामध्ये गोल्डफिशचं ब्रीडिंग आहे. जे ऑर्नामेंटल मी जर 200 व्हरायटी म्हणलो त्यापैकी मेजर ह्याचं ट्रेडिंग केलं जातं किंवा फार्मिंग केलं जातं तो म्हणजे गोल्डफिश. जवळजवळ 30% मासा हा गोल्डफिश विकला जातो आणि हा सायप्रिनससारखा जवळपास असल्यामुळे ब्रीडिंगसुद्धा त्याचं सायप्रिनससारखं आहे. कार्प व्हरायटी आहे हा.
हा डिस्कस हा सगळ्यात महागडा ऑर्नामेंटल फिश, साधारण 25 ते 30 हजार रुपये पर पीस या प्रकारे हा विकला जातो. हे सोनार काम आहे, खूप नाजूक काम आहे, बारकाईने करायला असं काम आहे. पण ज्याला पॅशन आहे, ज्याला इंटरेस्ट आहे, त्यांना अगदी 10x10च्या रूममध्ये सुद्धा लाखोमध्ये टर्नओव्हर करून देण्याचा या माशामध्ये पोटेन्शियल आहे. हे सीड सप्लाय, मी जसं म्हटलं की फिश सीड प्रोडक्शन करायचं आणि सेल करायचं. त्यामध्ये जवळजवळ 70% मासा हा कलकत्त्यावरून येतो देशभराला. मात्र कलकत्त्याचे लोक, कलकत्त्याचे ब्रीडर काही विशिष्ट व्हरायटीमध्ये मागे आहेत. त्यामध्ये ऑस्कर, एंजल या काही व्हरायटी आहेत की ज्यामध्ये चिकलीड व्हरायटी आहेत की ज्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये या व्हरायटी चांगल्या प्रकारे होऊ शकतात. एक यशस्वी नर्सरी युनिट आहे की ऑर्नामेंटल फिश युनिट, छोट्या घर म्हणजे 2 गुंठे जागा आहे, 3 गुंठे जागा आहे, अशामध्ये सुद्धा हे ऑर्नामेंटल फिश फार्मिंग युनिट केलं जातं. तर या काही मी जे शेकडो प्रकार म्हणलो ॲक्वाकल्चरचे, मी सगळे कव्हर करू शकत नाही कारण मला वेळेचं लिमिट आहे. मात्र एवढे सगळे प्रकार आणि एवढा चांगला मासा, एवढं चांगला डिमांड असूनसुद्धा आपण इनलँड ॲक्वाकल्चरमध्ये महाराष्ट्र आज नगण्य स्थितीत आहे. याची काय कारणं असू शकते की आपल्याकडं का ही इंडस्ट्री का डेव्हलप होऊ शकली नाही. आंध्रा जवळजवळ 27% कॉन्ट्रीब्यूट करतं टोटल इंडियाच्या प्रोडक्शनमध्ये आणि तमिळनाडू साधारण 12 ते 14%. म्हणजे हे 2 स्टेट जवळजवळ 40% भाग इथं प्रोड्यूस होतात आणि महाराष्ट्रामध्ये 2% उत्पन्न होतं, 2%. मग याची काय कारणं आहेत, आपण का या फील्डमध्ये मागे आहोत. तर माझ्या माहितीप्रमाणे मी जो विचार केला त्यामध्ये काही प्रमुख कारणं. नवीन फील्ड आहे, याआधी जसं कलकत्त्याला ट्रेडिशन आहे, ट्रॅडिशनली ते हजारो वर्ष त्यांच्या रक्तातच मासा आहे. म्हणजे माझे लेबर आहेत हे कलकत्त्याचे आहेत, कारण तो आल्यानंतर त्याला शिकवायची गरज लागत नाही, त्याला नॅचरली ते येते. नवीन फील्ड आहे, आपल्याला माहीत नाही, एखादा जर प्रोजेक्ट आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला बघण्यासाठी सुद्धा प्रोजेक्ट अवेलेबल नाहीत. त्यामुळे नवीन फील्ड असल्यामुळं याचा विकास तेवढा होऊ शकला नाही. कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, म्हणजे जसं इतर तुम्ही भातशेती करू शकाल किंवा इतर कुठले धंदे करू शकाल त्या मानाने हा ज्याचा जास्ती इन्व्हेस्टमेंट लागू शकते असा हा धंदा आहे. दुसरं म्हणजे लँड कॉस्ट, महाराष्ट्रातली जी जमिनीची किमती आहेत ह्या जास्ती आहेत. जर तुम्ही आंध्रामध्ये काही एरिया बघितला किंवा इवन ओरिसा, वेस्ट बेंगॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर लँड कॉस्ट ही महाराष्ट्रात जास्ती आहे. काही नॅचरल फॅक्टर्स आहेत, जसं पंगॅशियस हा साऊथमध्ये चांगला कल्चर होऊ शकतो, पण महाराष्ट्रात त्याला लिमिटेशन आहे. विशेषतः या नागपूर, विदर्भ भागामध्ये जिथे टेम्परेचर हे थंडीमध्ये काही 2 महिने हे झपाट्यानं खाली जातं. अशा काळात याचा म्हणजे आपल्याला नॅचरल काही कंडिशन्स अशा आहेत की ज्या साऊथवाल्यांना जास्ती अधिक चांगल्या मिळाले, त्यामुळे आपल्याकडे ह्याचा विकास कमी झालेला होता. मॅनपॉवर म्हणजे स्किल मॅनपॉवर नाही. जर तुम्ही उद्या 10 हेक्टर फार्मिंग केलं आणि त्यासाठी तुम्हाला ग्रेडिंग करायचं आहे, मासे ग्रेड करायचे आहेत किंवा मासे हार्वेस्ट करायचे आहेत किंवा मासे शिफ्ट करायचे आहेत, यासाठी माणूस जो लागतो, मॅनपॉवर लागतो, ही स्किल मॅनपॉवर नाही. किंवा फीडिंग मॅनेजमेंट तुम्हाला करायची तर स्किल मॅनपॉवरचा अभाव हे कारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री. म्हणजे आपल्याला जर तुम्ही डाटा गोळा करायला गेला ना, महाराष्ट्रात किती फार्मर आहेत, नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत, नेमकं उत्पन्न किती होतं आहे किंवा नेमकी बीजाची गरज किती आहे, जे काही आकडे आत्ता उपलब्ध आहेत हे सर्व अंदाजे आकडे आहेत. म्हणजे सरकारी कोणी अधिकारी इथं बसले असेल तर त्यांनासुद्धा मी हे क्लिअर बोलतो, याचा वाईट वाटेल, राग येईल, पण जे काही आकडे आत्ता उपलब्ध आहेत हे सगळे चुकीचे आकडे उपलब्ध आहेत. आपली इंडस्ट्री अनऑर्गनाइज्ड आहे, त्यामुळे आपल्याला येणारे प्रॉब्लेम हे आपण एकत्र कसे फेस करायचे हे आपल्याला माहीतच नाही. आपला आवाज एवढा छोटा आहे. आपण अशा फिश ऑर्गनायझेशन किंवा फिश सोसायटी, फिश फार्मर सोसायटी अशा अस्तित्वात नाहीत. ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्या कॅप्चर फिशरीमधल्या अवेलेबल आहेत, कल्चर फिशरीमध्ये असे ऑर्गनायझेशन्स अवेलेबल नाही आहेत. गव्हर्मेंट एजन्सीज किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटकडून ज्या प्रकारचा सपोर्ट मिळणं शक्य आहे किंवा करू शकतात तो मिळाला नाही अनफॉर्च्युनेटली इतक्या वर्षात. अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये खूप चांगली डेव्हलपमेंट मी बघतो आहे. म्हणजे विशेषतः नवीन कमिशनर साहेब जेव्हापासून आलेत तेव्हापासून ॲक्वाकल्चर इंडस्ट्रीला चांगले दिवस आलेले दिसतो आहे. मात्र याआधीचा काळ जो होता तो अपुऱ्या मॅनपॉवरमुळे असेल किंवा अनास्था या फील्डकडे बघण्याची असेल, त्यामुळे या गव्हर्मेंटकडनं जो सपोर्ट मिळणं गरजेचं होतं, ज्या काही स्कीम गव्हर्मेंटच्या होत्या ह्या सगळ्या पेपरवर होत्या, प्रत्यक्षात येत नव्हत्या आणि ही जी गॅप आहे ती भरून काढणारी एजन्सीच अस्तित्वात नव्हती.
त्याचबरोबर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 6 की 7 मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत की ज्या ॲक्वाकल्चर मत्स्यशेती याच्यावर काम करत आहेत, पण त्या आपल्याला माहीत पण नाहीत. कारण फार्मर आणि रिसर्च याच्यामध्ये जो गॅप आहे हा भरून करणारी एजन्सीज कोण नाही. एक्सटेन्शन त्याचं झालेलं नाही ना, रिसर्च इन्स्टिट्यूट त्यासाठी प्रोॲक्टिव्हली काही काम करत आहेत. त्यामुळे रिसर्च जे होत आहेत ते रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये राहत आहेत, फार्मरपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या फार्मर लेवलला पण काही आपल्या लॅक्युनाज आहेत, आपल्या कमी आहेत. एक म्हणजे आपल्याला नॉलेज नाही. मग इथला जो फार्मर आहे ज्याला इंटरेस्ट आहे ॲक्च्युली फार्मिंग काय आहे, ॲक्च्युली स्ट्रीम फार्मिंग काय, ॲक्च्युली फिश कल्चर म्हणजे काय, याचं नॉलेज न घेता त्यांनी केलेली सुरुवात हे फार घातक होतं. एक जेव्हा माणूस सुरू करतो आणि तो फेल जातो तेव्हा त्याला बघणारे 1000 लोक ते मागे जातात. त्यामुळे नॉलेज न घेता सुरू करणारे फार्मर हे एक त्यामागे आपले डेव्हलपमेंट न होण्याचं एक प्रमुख कारण आहे. लॅक ऑफ व्हिजन म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नाही की आपल्याकडे काय आहे आणि आपण कुठे जाऊ शकतो. व्हिजन म्हणजे आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत, आपल्याकडे काय, हा धंदा कुठल्या लेवलला जाऊ शकतो ह्याचं व्हिजन ह्या छोट्या फार्मरला नाही. म्हणजे काल मी एक कुक्कुटपालनच्या याला बसलो होतो, त्यांनी एक परफेक्ट शब्द वापरला, ब्रँडिंग. म्हणजे जसं वेगवेगळ्या ब्रँडचे खाद्यपदार्थ मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तसा वेगवेगळ्या ब्रँडचा मासा नाही आहे कुठेच नाही देशभरात. ब्रँडिंग करता येणं किंवा प्युअर क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचा मासा बनवणं, अशा गोष्टी ह्या आपल्याला आपल्या स्वप्नातसुद्धा नाही आहेत. लॅक ऑफ कन्सिस्टन्सी. आपण जोशमध्ये सुरू करतो, आज इथून बाहेर पडणारा एखादा शेतकरी लगेच भारावून जाईल एखाद्या दिवसाने सुरू करतो. मात्र कन्सिस्टन्सी जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट सुरू करतोय तेव्हा कन्सिस्टन्सीचा अभाव हा एक प्रमुख अडचण आहे. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कमिटमेंट म्हणजे हा धंदा जीव तोडून पॅशनेटली करायला लागतो. कुठलाही धंदा तुम्ही करा, असं नाही की ॲक्वाकल्चर, तुम्ही जेव्हा नवीन धंदा सुरू करताय तो तुम्हाला आतपर्यंत पटलेला असायला पाहिजे, पॅशनेटली करायला पाहिजे. पॅशनेटली जर केला तर त्याला यश 100% मिळतं. तर असे काही अपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस मी बोललो. यामध्ये जर डेव्हलपमेंट आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये होणं अपेक्षित असेल तर त्यामध्ये फक्त फार्मर किंवा फक्त गव्हर्मेंट एजन्सी किंवा फक्त रिसर्च इन्स्टिट्यूट यांचीही जबाबदारी नाही. वेगवेगळे माझ्या दृष्टीने एक 7 कंपोनंट आहेत की या 7 कंपोनंटने एकत्र येऊन जर हे काम केलं तर या महाराष्ट्रामध्ये आपण ब्ल्यू रिव्होल्युशन जे म्हणतात, आता ब्ल्यू रिव्होल्युशन ही स्कीम जोरदार गव्हर्मेंट त्याला प्रमोट करते. मोदीजींचं स्वप्न आहे की 2022पर्यंत आपला महाराष्ट्राचं किंवा देशाचं उत्पन्न साधारण 40 ते 60% फिश उत्पन्न हे वाढलं जाईल. त्यासाठी जोरदार प्रमोशन चाललं आहे. तर धरणातली मत्स्यशेती किंवा तलावातली मत्स्यशेती याचा जर विकास करायचा असेल तर ह्या 7 एजन्सीज आहेत. आता मी हे डिटेलमध्ये सांगत नाही कारण मला महत्त्वाचे विषय परत बोलायचे राहून जातील. मंडळी, केज कल्चरबद्दल बोलणार आहे मी. आपल्यापैकी कोणी केज कल्चर करतं आहे? केज कल्चर, वा वा, ओके. धरणं कुणाकडे आहेत? ज्यांच्याकडे धरणं आत्ता आहेत, छोटी धरणं आहेत, 5 हेक्टर, 10 हेक्टर, 20 हेक्टर, 100 हेक्टर धरणं आहेत. ओके. केज कल्चरबद्दल काही गैरसमज आहेत, त्याबद्दल मी बोलतो. केज कल्चर म्हणजे मास कल्चर ज्यांना करायचं आहे, मोठ्या प्रमाणात फिश प्रोडक्शन करायचं आहे, त्यासाठीचा हा व्यवसाय आहे. जर तुम्ही म्हणाल की मी 1 केज करून बघतो, 2 केज करून बघतो, तर त्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. बीजपासून ते विक्रीपासून बऱ्याच अडचणी आहेत. हा मास स्केलचा धंदा आहे. यामध्ये याची जी कॅपिटल कॉस्ट आहे ही कमी आहे, त्या मानाने याच्यात मेजर कॉस्ट आहे ऑपरेशनल कॉस्ट. ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे खाद्य, बीज, मॅनपॉवर, हा जो खर्च आहे हा अधिक आहे. ज्यांना कुणाला केज कल्चर करायचं आहे त्यामध्ये केज कल्चरचे काही फायदे आधी मी सांगतो. एक म्हणजे हे केजेस हा इझी टू इन्स्टॉल आहे, पटकन. तुम्ही जर मला एका महिन्यात 1000 केजची ऑर्डर दिली तर मी एका महिन्यात 1000 केज एवढे मी करू शकतो. ते तलावात मी करू शकतो, तलावात एवढे डेव्हलप नाही करू शकत. इझी टू इन्स्टॉल, चीप म्हणजे स्वस्त. या केजचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये स्क्वेअर केजेस, त्याचबरोबर फ्लोटिंग पंटूल्स आहेत ते केजेस, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर सगळ्यात सोपा प्रकार जो GI पाईपने आम्ही करतो आहे, सोपा आणि स्वस्त, साधारण 85,000 पर केज एवढा खर्च येतो याला इन्स्टॉलेशन. दुसरं आहे पोर्टेबिलिटी. म्हणजे हा जर तुम्ही इतर कुठला धंदा असाल मासाचा, तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही. हा मात्र धरणात तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरवू शकता. पाण्याची अवेलेबिलिटी कशी आहे त्याप्रमाणे हा शिफ्टिंग करता येण्यासारखा आहे.
तुमचा स्टॉक तुम्हाला मॉनिटर करता येतो. ॲक्वाकल्चरचं अडचण कसं आहे, तुम्ही ऊस घ्या किंवा तुम्ही कापूस घ्या, तुम्ही पोल्ट्री घ्या, तुमच्याकडे स्टॉक किती आहे हा तुम्हाला कळतो. मात्र ॲक्वाकल्चरमध्ये पाण्याखाली नेमकं काय आहे हा अंदाजे चाललेला गोष्ट असते. मात्र केज कल्चरमध्ये ती अडचण निघून जाते. केज कल्चरमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला स्टॉक किती आहे तुमच्याकडे याचा डाटा तुम्हाला मेंटेन करतो, कारण मेलेला मासा वरती येतो आणि तुम्हाला तुमचा किती स्टॉक आहे आत्ता हे तुम्हाला कळू शकतं. इझी टू हार्वेस्ट, म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षणी, तुम्हाला रात्री समजा 11 वाजता ऑर्डर आली की उद्या पहाटे माझी गाडी येते 5 वाजता, तुम्ही 5 वाजता तुम्हाला 10 टन तुम्हाला हार्वेस्ट करायचं तर 10 टन तुम्ही अर्ध्या ते 1 तासात हार्वेस्ट करू शकता. त्यामुळे इझी टू हार्वेस्ट हा एक ॲडव्हान्टेज आहे. याच्यामध्ये चोरी हा कंट्रोल, म्हणजे इतर जे प्रकार आहेत मत्स्यशेती त्यापैकी सगळ्यात कंट्रोल तुम्हाला ह्या चोरीमध्ये करता येतो. म्हणजे वॉचमन 2 ठेवले तरी तुम्हाला धरणामधले ह्याच्यावर चोरीवर कंट्रोल करता येऊ शकतो. यामध्ये सरकारच्या स्कीम चांगल्या चांगल्या अवेलेबल आहेत. जवळजवळ 50% सबसिडीच्या स्कीम्स अवेलेबल आहेत. सरकार याला प्रमोट करते. म्हणजे ज्याचं उत्पादकता कमी आहेत अशी धरणांमध्ये त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी केजचं फार मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलं जातं आहे. माझा अनुभव पानशेत आणि वरसगाव ही पुण्याच्या जवळची 2 धरणं आहेत. या धरणांमध्ये 35 वर्ष झाली या धरणांना. या धरणांमध्ये आत्तापर्यंत 10 टन प्रोडक्शन निघालं नव्हतं कधी. 10 टन म्हणजे 35 वर्षाची टोटल 10 टन कधी झाली नव्हती. एवढी म्हणजे 2000 हेक्टर धरणं आहेत, पण तिथं उत्पादकता पूर्णपणे रेनफेड असल्यामुळे त्याची उत्पादकता कमी आहे. या धरणामध्ये आम्ही पहिल्याच वर्षी 550 टन प्रोडक्शन काढलं. तर केज कल्चरमध्ये तुमच्या अनप्रोडक्टिव्ह किंवा लो प्रोडक्टिव्ह जी वॉटर बॉडीज आहेत त्यामधून तुम्हाला अधिक उत्पादन काढता येऊ शकतं. केज कल्चर कसं करायचं हे काही स्टेप्स आहेत, त्यामध्ये मी स्पीडमध्ये घेतो. केज कल्चरमध्ये जर तुम्हाला कल्चरचं बद्दल मी बोलू का इतर विषयाबद्दल बोलू, कोणाला इंटरेस्ट आहे केज कल्चरला ऐका. मी केज कल्चर कसं करायचं. ओके ग्रेट. केज कल्चरमध्ये रिझर्वायर स्टडी, म्हणजे तुम्ही जो रिझर्वायर तुम्ही करणार आहात तो रिझर्वायरचा स्टडी योग्य प्रकारे तुम्ही करा की त्यामध्ये पाणी किती पडतं आहे, त्यामध्ये खोली किती आहे, त्यामध्ये टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स काय होते, जाण्या येण्याच्या वाटा कशा आहेत, सरकारी नियम काय आहेत त्या संदर्भात ह्याचा स्टडी करा. मार्केट स्टडी करा. तुम्हाला जे काही तुम्ही टार्गेट प्रोडक्शन करताय, मी 1000 टन करणार आहे, मी 500 केजेस टाकणार आहे, 500 केजचा जो मासा तुम्हाला बनणार आहे, एक केजमधनं तुम्ही 5 टन जास्ती काढू शकता, पण 5 टनपेक्षा जास्ती काढू नका असं मी सजेशन देईन. 5 टन जर एका केजमधनं मासा मिळणार असेल तर तुम्ही 1000 केजमधून जो 5000 टन मासा तयार करणार आहात हा कुठे विकणार आहेत ह्याचा मार्केट स्टडी प्रॉपर झाल्याशिवाय तुम्ही तेवढे केजेस इन्स्टॉल करू नका. एक, आणि कोणत्या प्रकारच्या मासाला तुमच्याकडे डिमांड आहे. उदाहरणार्थ मी सातारचा आहे, साताऱ्यात तिलापियाला मुळीच डिमांड नाही. मात्र पुण्याला जर तुम्ही गेला तर पुण्यावरनं मला तिलापिया 110 रुपये होलसेल रेट आहे माझा आणि मला कमी पडतो मासा. तर तुमच्या रिजनमध्ये कोणत्या प्रकारच्या मासाला डिमांड आहे. पंगेशसला डिमांड आहे, तिलापियाला डिमांड आहे. तिलापियामध्ये रेड तिलापिया आहे, अजून त्याला बॅन आहे इंडियामध्ये रेड तिलापिया. मात्र जो रेड तिलापिया आता घातला आहे त्यामध्ये रेड तिलापियाला डिमांड आहे का, ब्लॅक तिलापियाला डिमांड आहे, कुठल्या मासाला डिमांड आहे आणि तो एक्झॅक्ट कुठे विकणार. कारण बरेच जण चूक करतात. आज मला सकाळी मेसेज आहे, माझ्याकडे 450 टन मासा तयार आहे, मला गिराईक बघा. एकदम केली मोठी महामूर्ख हा माणूस की ज्याने मासा तयार झाल्यानंतर मार्केट शोधायला निघालेला आहे. तुम्ही बीज सोडण्याच्या आधी तुमचा मार्केट प्लॅन तयार पाहिजे. मार्केट आहे याला, तुम्हाला ते डेव्हलप करत न्यायला पाहिजे. पुढची स्टेप म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या ज्या परमिशन्स आहेत. तिलापिया हा मासा एक्झॉटिक मासा आहे आणि ह्याला फार्मिंग करण्यासाठी परमिशन घ्यायला लागतात. ह्या परमिशन्स मिळवा. इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन्स असतील, फिशरी डिपार्टमेंटच्या परमिशन्स असतील, ह्या सगळ्या परमिशन्स तुम्हाला घ्यायला लागतील. स्किल्ड मॅनपॉवर, तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी ह्याला जे हँडलिंग आहे ह्यासाठी जी मॅनपॉवर आहे ही मॅनपॉवरची तुम्ही सोय करा. फॅब्रिकेशन, केज फॅब्रिकेशन पुढचा टप्पा. त्यामध्ये राऊंड केजेस, स्क्वेअर केजेस, मोठे. आता मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो, राजस्थानमध्ये बासवाडा म्हणून एक मोठं धरण आहे, साधारण 18,000 हेक्टरचं धरण आहे. यामध्ये 4,000 केजेस टाकण्याचं आम्हाला राजस्थान गव्हर्नमेंटबरोबर आम्ही टायअप केलेलं आहे. यामध्ये आम्ही राऊंड केजेस आणतो आहे. राऊंड केजेस ह्यूज मोठे केजेस, म्हणजे नॉर्वेजियन कंपनी आहे त्यांच्याबरोबर आमचं टायअप झालेलं आहे आणि हायली ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी तिथे येते. तुम्ही जे केज करणार आहात त्याचं डिझाईन प्रॉपर तयार करा. आता केजचं डिझाईन कशावर असतं. आता उदाहरणार्थ आम्ही पुण्याला आमच्या केजची साईज आहे 6x6, 6x6/4. कारण आम्हाला एका दिवसात जेवढा मासा आम्ही विकू शकतो तेवढाच मासा आम्ही त्यात करतो आहे. कारण मासाला हँडलिंग केलं तर तो खाद्य थांबवतो आणि काही दिवसांना मरतूक सुरू होते. त्यामुळे तुम्हाला टार्गेट मार्केट काय त्याप्रमाणे तुमचं केजचं फॅब्रिकेशन करा.
त्याचबरोबर नंतर सीड प्रोक्युरमेंट, सीड तुम्हाला कुठून येणार आहे, फीड मॅनेजमेंटसाठी काही चार्ट असतात. फीड मॅनेजमेंट करताना केज कल्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे फीड मॅनेजमेंट तुम्हाला टार्गेट ठेवायला पाहिजे की मला इतक्या दिवसात इतकी वाढ पाहिजे आणि इतक्या वाढीसाठी इतका खाद्य द्यायला पाहिजे. फीड मॅनेजमेंट प्रॉपरली करता यायला पाहिजे. हेल्थ मॅनेजमेंट, वेगवेगळे आजार आहेत यामध्ये, त्याची मॅनेजमेंट आलं. त्यानंतर हार्वेस्टिंग आलं. त्यानंतर मार्केटिंग आलं. हार्वेस्टिंगचं मध्ये तुम्हाला लाईव्ह पॅकिंग करायचं आहे का चिल्ड फिश पॅक करायचं आहे, ह्याच्या प्रकारे हार्वेस्टिंगचे वेगळे प्रकार पडतात. शेवटचा टॉपिक ह्याचं मार्केट. तिलापिया, मी जे ॲक्वाकल्चर म्हणतो आहे या ॲक्वाकल्चरला मार्केट स्टेटस काय. मी तिलापियाबद्दल जरा अधिक बोलतो कारण तिलापिया हा येणाऱ्या काळातला मासा आहे. तिलापिया तुम्ही हे खात्री बाळगा की पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये मेजॉरिटी मार्केट शेअर्स भारतातला सुद्धा हा तिलापिया असणार आहे. तर तिलापियाचं जागतिक उत्पन्न हे झपाट्यानं वाढत चाललं आहे. इवन ग्लोबली जर विचार केला तर दरवर्षी 6.5% एवढं तिलापियाचं प्रोडक्शन वाढत चाललं आहे आणि हे एक्सपोनेन्शियली वाढतं आहे, झपाट्यानं वाढतं आहे. तर हे वाढण्याचं कारण का, तर ग्लोबली ह्याची डिमांड पण वाढते. USA सगळ्यात मोठा कन्झ्युमर USA आहे, इम्पोर्टर USA आहे आणि सगळ्यात मोठा कन्झ्युमर मी मगाशी उल्लेख केला चायना हा सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे आणि त्याच वेळेस चायना हा सगळ्यात मोठा कन्झ्युमरसुद्धा आहे. USA मासा कमी बनतो मात्र त्याचा इम्पोर्ट सगळ्यात जास्त केला जातो. 2 नंबरला इंडोनेशिया आहे जे तिलापिया प्रोडक्शन करतात. 3 नंबरला इजिप्त आहे. भारताचा नंबर यात कुठेच नाही, पण खात्री बाळगा पुढच्या 4 ते 5 वर्षात यात कुठे ना कुठेतरी आपण असू. डोमेस्टिक मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट असे 2 प्रकार पडतात. तुमचा डोमेस्टिक मार्केटला लाईव्ह मासा पुश करा. डोमेस्टिक मार्केट चांगलं आहे. तुम्हा जो मार्केट आहे हे तुम्हाला डेव्हलप करायला पाहिजे. मार्केट, मी मागे एक सर्वे केला होता, त्या सर्वेमध्ये डिमांड किती जणांना मासा आवडतो असा विचार केला. जो 70% लोकांनी सांगितलं मासा आवडतो. आणि किती जणांना मासे खाताय तुम्ही, मागच्या महिन्याभरात मासा खाल्ला आहे असे किती जणं, तर फक्त 13% लोकांना मासा खायला मिळाला. म्हणजे आवड आणि प्रत्यक्षात खाणं यात अंतर जे आहे हे आपल्याला भरून काढायचं आहे. मार्केटिंग म्हणजे डिस्ट्रीब्युशन आपल्याला योग्य प्रकारे मार्केटिंग करून चांगल्या प्रकारे कस्टमरपर्यंत पोहोचून याचं वितरण केलं गेलं पाहिजे. इंटरनॅशनली भरपूर डिमांड आहे. जग बघते आपल्याकडे, भारताकडे पोटेन्शियल मार्केट म्हणजे सप्लायर म्हणून, कारण ट्रॉपिकल कंडिशन ज्या आहेत आपल्या ह्या खूप ॲडव्हान्स आहेत. एक चार्ट आहे, हा फक्त माहितीसाठी असू दे. भारतामध्ये फिश कन्झम्पशन कसं आहे, हा जो कलर आहेत, जे डार्क कलर आहेत हे सगळ्यात जास्त फिश कन्झम्पशन इंडिकेट करतात. ह्याचा अर्थ साऊथ जो इंडिया आहे यामध्ये फिश कन्झम्पशन सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात कमी कन्झम्पशन हे राजस्थानमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये त्या मानाने अधिक आहे. मात्र राजस्थान आणि UPमध्ये इथं व्हेजिटेरियन लोकांचं प्रमाण जास्त आहे. आणि कोस्टल इंडिया जो आहे तिथं अधिक कन्झम्पशन आहे. माशाचं पर कॅपिटा जगभराचं कन्झम्पशन हे साधारण 15 ते 18 किलो पर कॅपिटा आहे. पर पर्सन 15 ते 18 किलो खाल्ला जातो. भारतामध्ये याचं प्रमाण 2% सुद्धा नाही. तर एवढा गॅप आहे आपल्याला, एवढं पॉप्युलेशनला खाद्य आपल्याला पुरवायचं आहे. ही गॅप आहे एक तुमच्या माहितीसाठी की येणाऱ्या काळात ज्या काही डेव्हलपमेंट जगभरात चाललेल्या आहेत या डेव्हलपमेंटचा विचार केला आणि यातलं पॉप्युलेशनचा जर विचार केला तर एवढी गॅप 2030मध्ये, हे FAOचा सर्वे आहे, FAOच्या सर्वेप्रमाणे 2030मध्ये आत्ता जी डेव्हलपमेंट ज्या स्पीडनं चाललेली आहे त्या जर चालली राहिली तरीसुद्धा आपण 20% डिमांडच्या कमी असू, म्हणजे डिमांड अँड सप्लायवर चालतो कुठलेही धंदे. तर डिमांड आत्ताच्या स्पीडनं जरी आपण सगळं जग चाललं तरीसुद्धा 20% डिफिशिट असणार आहे 2030 सालीसुद्धा. तर हे शेवटची स्लाईड होती. आता मला आवडेल जर तुम्हाला स्पेसिफिक काही कुठली ॲक्वाकल्चर टेक्निक असेल, कुठल्या मास्याबद्दल, कुठल्या विषयाबद्दल अधिक जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी ती सांगायला मला आवडेल. कोणी आहे? आणि फ्रँकली विचारा, काही मनात शंका ठेवू नका, मला सांगायला आवडेल. हां बोला. बरं, सबसिडी या विषयावर मला वाटतं 3रं लेक्चर सबसिडी, गव्हर्मेंट स्कीम्सबद्दल सरकारी अधिकारी अर्धा तासाचा तो एक हे आहे. सबसिडी पण एक सजेशन आहे, सबसिडीवर धंदा तुम्ही करू नका. सबसिडी हा तुम्हाला दिलेला सपोर्ट आहे की ज्याच्यावर तुम्ही तुमचा धंदा वाढवा. पण सबसिडी इतकं म्हणजे मी 20 रुपये घालणार, सरकारकडनं 40 रुपये येणार, बँकेकडनं 20 रुपये येणार, अशा बेसिसवर करू नका. सबसिडी याला बऱ्याच अडचणी येतात, त्या उशिरा येतात. सबसिडीवर धंदा प्लॅन करू नका. सबसिडी हा तुम्हाला दिलेला सपोर्ट आहे, म्हणजे त्याच्यावर धंदा प्लॅन करू नका.
सर, गोड्या पाण्यातील ते झिंगे जे आहे ते छोट्या तलावात म्हणजे 1 एकर 1.5 एकरमध्ये कसे करता येईल आणि रोजनबर्गी आपल्याला कुठे म्हणजे अवेलेबल होईल असं चांगल्या प्रकारचं शीट? साधारण 15 वर्षापूर्वी भारतामधून 30,000 टन कोळंबी उत्पन्न व्हायचं. आता ते साधारण 550 ते 600 टन होतं. याचं कारण असं की गोड्या पाण्यातली कोळंबी याला याच्याऐवजी वेनामी याला अधिक लोकांनी प्रेफर केला साऊथच्या, आणि तिथं हे केलं झालं. मात्र गोड्या पाण्याच्या कोळंबीचं डिमांड जगभरात भरपूर आहे. तुम्ही 1 एकरमध्ये करायला गेलं तर अडचण एकच होते, बीज तेवढं मिळत नाही. छोट्या प्रमाणातलं बीज मिळणं, छोट्या प्रमाणात खाद्य आणणं आणि छोट्या प्रमाणात विक्री करणं, ह्या तिन्हीला अडचण येते. तर माझं सजेशन जाईल, जर कुणाला स्कॅम्पी करायचं असेल तर 5 ते 10 हेक्टर करा. वाटल्यास तुम्ही ग्रुप करा. स्कॅम्पीला साधारण 1500 ते 1800 किलो पर हेक्टर एवढं उत्पन्न होतं आणि याला डिमांड चांगली आहे. मात्र डिमांड, आता मी प्रोसेसिंग कंपनी, मी बायर आहे, मला स्कॅम्पी पाहिजे, पण मला कसं पाहिजे, मला एक कंटेनर पाठवता येईल, मला 20-21 टनचा कंटेनर भरेल एवढं स्कॅम्पी देत असेल तर मी घ्यायला तुमच्याकडे येईन. मात्र तुम्ही जर 700-800 किलो केली कोळंबी तर ती विकायची कुठे, हा प्रश्न येतो. साहेब, आम्ही पपेन हे एन्झाईम बनवतो विच इज रिअली गुड फॉर फिश मीलमध्ये. तर याला जास्तीत जास्त वापर करण्यासाठी कोणत्या पद्धतीने प्रमोट करता येईल? कारण आता आमचा एक्सपोर्ट सुरू आहे ऑलरेडी. आम्ही जर्मनी US ला देतो आणि ते लोक याच्यामध्येच वापरत आहे. तर इंडियामध्ये अशी काही सिच्युएशन आहे का जिथं एन्झाईमचं हे प्रमोशन करता येईल? राईट. जर पोल्ट्री किंवा कॅटल इंडस्ट्री जर बघितलं तर फार्म मेड फीड हा मोठी कन्सेप्ट आहे, फार्म मेड. मात्र ॲक्वाकल्चरमध्ये हे जे फीड आहे हे फ्लोटिंग फीड आहे, त्यामुळे हे एक्सट्रुडेड हॉट एक्सट्रुजनमध्ये केलं जातं आणि त्यासाठी फार महागडी इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. त्यामुळे देशभरात साधारण 17 ते 18 इंडस्ट्री आहेत, फीड इंडस्ट्री आहेत, की जिथे हे पेलेटेड फ्लोटिंग फीड तयार केलं जातं. तर तुम्ही बेटर होईल की त्या ज्या फीड मॅन्युफॅक्चर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. पण ऑलरेडी काही प्रीमिक्स देणाऱ्या कंपनी आहेत, ऑलरेडी ती इंडस्ट्री एस्टॅब्लिश झालेली आहे, म्हणजे वेगवेगळे सप्लायर्स तिथे आहेत. अशा अवंती आहे, CP आहे, वेस्कोस आमची आता फीड येते, स्क्रेटिंग या नावाने फीड येते. तर तुम्ही इंडस्ट्रीनं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. पण पपेन चांगलं एन्झाईम आहे, त्याचे चांगले रिझल्ट आहेत, माहिती आहे मला. एक मिनिट, हीटला सस्टेन होतं, हीटला. ओके ओके, हां काय. मी जयंत देसाई. या ठिकाणी आजचा विषय मला वाटते एक्सपोर्ट ओरिएंटेशन होता, त्या हिशोबाने काही माहिती मिळाली असेल बरं झालं असतं. पण आपल्याकडे जी पाण्याची परिस्थिती आहे, खास करून विदर्भामध्ये जे मासे प्रोडक्शन होतं, तर तितकं एक्सपोर्टसाठी सफिशियंट आहे का? दुसरी गोष्ट, पर डे रिक्वायरमेंट किती राहील एक्सपोर्ट करण्यासाठी? आणि तिसरी, त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्या लॅब टू लँड प्रोग्राममध्ये कधीतरी पोहोचेल का? कुठलं प्रोसेसिंग का फार्मिंग? नाही, आपल्याला मार्केटिंग करायची, एक्सपोर्टला फिश एक्सपोर्ट करायचं आपल्या विदर्भातला फिश. तर त्यासाठी जी टेक्नॉलॉजी किंवा प्रोसेसिंग किंवा हायजीन कंडिशन लागतील तर त्या आपल्याकडे कधी येऊ शकतील का? ओके. आता मी एक मुद्दा क्लिअर करतो. आयोजकांना थोडंसं त्यांनी मला फ्रीडम दिला होता की तुम्हाला ज्या विषयावर बोलावंसं वाटेल त्याविषयी बोला. मी एक्सपोर्ट आणि प्रोसेसिंगवर सुद्धा 1 तास बोलू शकतो, पण माझा समज होता की फार्मर जास्ती असतील, त्यामुळे मी फार्मिंग हा विषय जास्ती घेतला. एक्सपोर्टबद्दल मी 2 मिनिटात संपवतो. मी जसं म्हटलं की जगभरात माशाला डिमांड आहे, जगभरात माशाला भरपूर डिमांड आहे. विशेषतः ट्रॉपिकल भागामध्ये तयार केलेला मासा याला अधिक डिमांड आहे. तिलापिया याची डिमांड ही साधारण 2 लाख टन एवढी आहे. आत्ता भारताकडून 2 लाख टनची ऑर्डर रेडी आहेत. अशी म्हणजे डिमांडबद्दल काही शंका नाही, मासाला डिमांड आहे. आता आपण एक्सपोर्ट कसा करतो, एक्सपोर्ट का करत नाही? एक्सपोर्ट इंडस्ट्री कोस्टल एरियात आहेत, जवळजवळ 17-18 एक्सपोर्ट इंडस्ट्री महाराष्ट्रातसुद्धा आहेत. तळोजा या भागात एक्सपोर्ट प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत की जिथे वाईल्डमधला जो मासा आहे, जो कॅप्चर फिशरीमधला मासा आहे, ह्याला एक्सपोर्ट केला जातो. आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग क्वांटिटी. तुम्ही क्वांटिटी द्या, उद्या तुम्ही क्वांटिटी द्या, उद्या तुमच्याकडनं मासा उचलला जाईल. आपण एक्सपोर्ट करत नाही यासाठी थांबलो नाही आपण की आपली क्वालिटी नाही आहे, हा मुद्दा नाही आहे. आपल्याकडे क्वांटिटीज नाही आहे. आपल्याकडे जो मासा एक्सपोर्टसाठी हवा आहे, जितकी क्वांटिटी पाहिजे, हा मासा नाही. आमची स्वतःची प्रोसेसिंग प्लांट आहे ना, आम्हाला पाहिजे मासा देण्यासाठी एवढी ह्यूज क्वांटिटी ॲट अ टाईम देण्यासाठी एकही फार्मर अजून रेडी नाही आहे. ती जेव्हा स्टेज येईल तेव्हा आपण एक्सपोर्ट सुरू करू. म्हणजे मला आमचे जे बायर्स आहेत, वेस्ट कोस्टचे जे बायर्स आहेत, त्यांना फिश पण हवं आहे, पण फिश देण्यासारखे फार्मर्स नाही आहेत. दुसरी गोष्ट,
एक्सपोर्टला आपण जाऊ जेव्हा डोमेस्टिक मार्केटला आपल्याला अडचण येईल. डोमेस्टिक मार्केटला अजून वाईड स्कोप असताना एक्सपोर्टला जाण्याची गरज नाही. म्हणजे लेट से एक्सपोर्टला 100 रुपये किलोनं जातोय मासा. म्हणजे जागतिक बाजारामध्ये तिलापियाचं उदाहरण घ्या, $1.50 जातो. $1.50 तो जर इथं विकला आपण तो 150 रुपये किलोनं जातो. तर अजूनही डोमेस्टिक मार्केटला स्कोप असताना एक्सपोर्टला जायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला डोमेस्टिक मार्केट सॅच्युरेट होईल तेव्हा आणि तुमच्याकडे क्वांटिटी तेवढी पुरेशी येईल तेव्हा तुम्हाला एक्सपोर्ट करता येईल. क्वांटिटी एका वेळेस तुम्ही 21 ते 28 टन तुम्ही उत्पन्न जर करू शकलं आणि तुम्ही मला प्रिडिक्शन दिलं की जानेवारीमध्ये मला एवढं देणार लागणार आहे, कारण आम्हाला ऑर्डर क्रिएट करायला लागतात, ती मोठी प्रोसिजर आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी द्या. इव्हन ऑर्नामेंटल फिशमध्ये सुद्धा एक्सपोर्टला भरपूर वाव आहे, पण कन्सिस्टंट सप्लाय आणि क्वांटिटी तुम्ही दिली तर पुढचं काम आमचं आहे. हॅलो सर, जो मासा एक्सपोर्टसाठी आपल्याकडे क्वांटिटी उपलब्ध नाही म्हणत आहेत, जर आपण प्रोडक्शन नाही घेतलं आणि पण शेतकऱ्यांना आपण रेफर केलं की तुम्ही हे प्रोडक्शन करा आणि ते प्रोडक्शन केल्यानंतर आपण त्यांना एक्सपोर्टसाठी मार्केट उपलब्ध करून दिला, मार्केट तर ऑलरेडी आलं परंतु क्वांटिटी नाही, कारण हेच आहे की शेतकरी तिथं इन्व्हॉल्व होत नाही की माशांचं उत्पादन घ्यायला, यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वेस्ट कोस्ट हे एक आयडियल उदाहरण आहे यासाठी. तुम्ही जो म्हणला तीच कन्सेप्ट 20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही गुजरातमध्ये सुरुवात केली तेव्हा फक्त 350 टन उत्पन्न होत होतं गुजरातमध्ये. आज 60,000 टन उत्पन्न होतं आहे. तर हा जो फरक झाला त्यामध्ये वेस्ट कोस्टने फार मेजर रोल प्ले करा. आम्ही इंटिग्रेशन म्हणजे आम्ही स्टार्ट टू एंड हॅचरी, फीड प्रोडक्शन, प्रोसेसिंग, फार्मिंग, टेक्नॉलॉजी सर्व गोष्टी दिल्या आणि त्यामध्येच आता आम्ही इंग्लंडकडे लक्ष घातलं आहे. इंग्लंडमध्ये आत्ता आम्हाला सगळ्यात मोठा हर्डल आहे. आम्ही तुम्हाला प्रमोट केल्यानंतर तुम्ही पहिलं सीड जेव्हा मागाल तेव्हा सीड ते क्वालिटी सीड आत्ता अवेलेबल नाही आहे. कुठलं? तिलापिया, जे मास क्वांटिटीत तयार होऊ शकतं ना. तिलापियाचं लवकरच आपली हॅचरी या इसापूरला आम्ही जे म्हणतोय आमच्या हॅचरीमध्ये लवकरच तिलापियाचं क्वालिटी सीड प्रोड्यूस होणार आहे. त्यावेळेस आम्ही फुल स्विंगमध्ये येऊ आणि त्यावेळेस तुम्ही जो पॅटर्न म्हणताय गिव्ह अँड टेक म्हणजे तुम्ही बायबॅक म्हणतो आपण, तो बायबॅक पॅटर्न आम्ही इथं देऊ. तुम्ही माझा नंबर, ईमेल ॲड्रेस नोट करून ठेवा. एवढ्यासाठी शक्यतो मला व्हॉट्सअप करा. मी फोन तुमचे घेऊ शकणार नाही. व्हॉट्सअप केलं तुम्ही मला तुमची शंका टाकून ठेवा. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय करेन. त्यावर शेतकरी कसं आजकालच्या कंडिशनमध्ये शेती करायला शेतकरी मागे पुढे का बरं पाहते, कारण शेती केल्यानंतर पाहिजे तेवढा बेनिफिटेड नाही राहत तो, आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला नेमकं मार्केट अवेलेबल नाही राहत. जर त्याचा प्रोडक्शन कॉस्ट खूप आहे आणि सेलिंग कॉस्ट कमी आहे तर तो कुठेतरी घाबरत आहे शेतकरी. तर असं नाही व्हायला पाहिजे. 2 प्रकारचं मार्केट आहे. एक म्हणतो एक्सपोर्ट मार्केटला तुम्हाला अजून फक्त 6 महिने थांबवा एक्सपोर्ट मार्केटला, कारण ती क्वांटिटी येणार नाही. आम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे ना ती क्वांटिटी जोपर्यंत सीड येत नाही मार्केटमध्ये तेवढी ती क्वांटिटी येणार नाही. आणि दुसरा भाग म्हणजे डोमेस्टिक मार्केट. डोमेस्टिक मार्केट म्हणजे ही न मळलेली वाट आहे, त्याला आपल्याला प्रयत्नपूर्वक काम करायला लागेल. मी जेव्हा 3 वर्षापूर्वी मार्केटमध्ये मासा आणला तिलापिया तेव्हा क्रॉफेट मार्केटला, तेव्हा मला माझ्या शेजारचा जो म्हणला की मी 60 रुपयाला विकतोय आणि माझी प्रोडक्शन कॉस्ट होती 65 रुपये. 65 रुपयाला मासा विकतो आणि तो 60 रुपयाला मासा विकत होता. आणि मी हट्ट धरून बसलो की मी 110 रुपयालाच विकणार, 100 रुपयालाच विकणार मी मासा. आणि मी विदिन वीक माझा सर्व मासा 100 रुपयाला तयार केला, विकायला लागलो. त्याच्या टॅक्टिस आहेत, म्हणजे मी लाईव्ह दिला, मी एकसारख्या साईजचा दिला, मी फ्रेशनेसवर काळजी घेतली, मी जे क्वांटिटी मी जे वजन दिलं ते ॲक्युरेट दिलं आणि आज मला मासा कमी पडतो. तर डोमेस्टिक मार्केट डेव्हलप करायला तुम्हाला वेगळी आयडिया तुम्हाला विचार करायला लागेल. वेगळा तुमचं जे तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला घरात बसून तुम्ही नुसतं राहाल शांत तर तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला मार्केट मी कसं करेन ह्याच्या चांगल्या आयडिया आहेत. जर तुम्हाला पॅशन असेल ना त्या फील्डवर तर तुम्हाला नक्की मार्ग मिळतील. 100% डोमेस्टिक मार्केटला डिमांड आहे. 110 रुपये जर चिकन माणूस घेतो 150 रुपये किलोचा, तर 110-120 रुपये किलोचा मासा का नाही घेणार? टेस्टी मासा, आरोग्याला चांगला मासा का नाही घेणार? तर डोमेस्टिक मार्केटसुद्धा आहे. आधी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि एक्सपोर्टला मी तुम्हाला 6 महिन्याचा वेळ द्या. एक्सपोर्ट तुम्हाला जी काही क्वांटिटी तुम्ही 3 टनच्या वरती, 3 टन म्हणजे ट्रान्सपोर्टला परवडत नाही, त्याशिवाय 3 टनच्या वरती जी काही क्वांटिटी म्हणा सगळी क्वांटिटी आम्ही उचलू शकतो. 2 लाख टनची ऑर्डर आहे आम्हाला. 2 लाख टन जगातली सगळ्यात मोठी बायर कंपनी आहे. ह्या कंपनीची आम्हाला त्यांच्याबरोबर आमचं टायअप आहे. 2 लाख टनची ऑर्डर आहे. सर मग शेतकऱ्यांना हे फिशरी प्लांट वगैरे बनवून देतात का गव्हर्नमेंटकडून असं काही? फिशरी प्लांट म्हणजे तुम्हाला फार्मिंग म्हणायचं? फार्मिंग फार्मिंग गव्हर्नमेंट नाही बनवून देत. याचे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग घेतले जातात. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे पाणी, मुबलक पाणी, चांगली जमीन, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसा, थोडा वेळ, या गोष्टी असतील तर गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत वेगवेगळ्या. म्हणजे तुमचं म्हापसू असेल किंवा CFE रत्नागिरी असेल, CFE कॉलेज मुंबई असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा फिशरी डिपार्टमेंटचे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम होतात.
सिफा आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर. तिथे ट्रेनिंग होतात 3 दिवसापासून ते म्हणजे 1 दिवसापासून ते 2 महिन्याचे कोर्स, असे वेगवेगळे कोर्सेस होतात की जिथे सर्व गोष्टी अगदी बारकाईने शिकवल्या जातात. तसं ट्रेनिंग तुम्ही करा. म्हापसूला तुम्ही माहिती घ्या, बेलसरे डॉक्टर बेलसरे म्हणून आहेत, त्यांना भेटा, ते तुम्हाला माहिती सांगतील. नागपूरला पाडन काय? हां, सिफा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर. नागपूरला असं ट्रेनिंग सेंटर आहे का सर? नागपूरला म्हापसू म्हणून जे फिशरीज कॉलेज आहे, अच्छा. फिशरीज कॉलेज, तिथं नागपूरला मत्स्यविज्ञान महाविद्यालय आहे फिशरीचं, ते सेमिनरी हिल्सला. तिथे तुम्ही जाऊन आपलं नोंदणी करू शकता. थँक्यू. कन्सल्टंट आहेत मार्केटमध्ये, पण हे फेक आहेत, फसवणारे. म्हणजे मी कन्सल्टंट म्हणून जो मिरवणारा माणूस आहे तो मी रागमोंना कोण कन्सल्टन्सी करत असेल तर, पण हे जनरली तुम्हाला मोठी स्वप्न दाखवतात, तुमच्याकडनं मोठी फी आकारतात आणि जबाबदारी घेत नाहीत प्रोडक्शनचा. पण नक्की जर तुम्ही सिन्सिअर असाल मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला गायडन्स करेन, फ्री गायडन्स करेन. मला काय यातला वेगळा हेतू कुठला नसेल, फ्री गायडन्स तुम्हाला मिळेल. हॅलो सर. माझा नंबर आहे, फक्त प्लीज व्हॉट्सअप करा. मी खूप बिझी असतो, त्यामुळे व्हॉट्सअप केलं तर मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला रिप्लाय मिळेल. हॅलो सर. मी कंपनीचा वेस्ट कोस्ट या कंपनीत मी फिश डिव्हिजन हेड आहे, वेस्ट कोस्ट. हां, एक माहिती मी तुम्हाला देतो की इथे जे आता आपलं मत्स्यपालन आणि निर्यात संधी, त्याच्यात उत्पादन, मार्केटिंग आणि निर्यात, हे 5 विषय आहे. 5 विषय मधलं मॅक्झिमम पार्ट सरांनी सांगितलेलं आहे. आणि आणखी जर तुमच्या कोणाच्या म्हणजे क्वेश्चन आन्सर तर तुम्ही चालूच ठेवा, पण फिशरीज डिपार्टमेंटतर्फे समीर परवेज सर जे आहे, जे सहाय्यक आयुक्त आहे फिशरीजचे, ते आता थोड्या वेळात आपल्या मंचावर येत आहे आणि त्यांचंसुद्धा आपल्याला 1 तास मार्गदर्शन आणि त्याच्यातल्या ज्या काही माहिती आणि एक्सपोर्ट स्कीम्स आणि सरकारी योजना त्यासुद्धा तुम्हाला त्याची माहिती मिळेल. टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. माझं जेवढं नॉलेज आहे मी तुम्हाला सांगतो. टेक्नॉलॉजी, ॲक्वाकल्चर, मत्स्य शेतीमधलं मत्स्य खाद्य उद्योगाबद्दल काही सांगता येईल का सर? ओके. मत्स्य खाद्य ही काळाची गरज आहे. मत्स्य खाद्य मात्र माझे काही मित्र ज्या फीड प्लॅनमध्ये आहेत, मत्स्य खाद्यामध्ये धंदा म्हणून जर बघितला तर त्यामध्ये मार्जिन कमी आहे आणि जवळजवळ मत्स्य खाद्य बनवायला 18 प्रकारचे इन्ग्रेडियंट लागतात. आता फॉर एक्झाम्पल गोदरेज घेऊया. गोदरेज जेव्हा बाईंग करतं, परचेसिंग करतं, तेव्हा आफ्रिकेमधनं कॉर्न घेईल किंवा पेरूमधनं फिश मिल घेईल किंवा मोठ्या प्रमाणात इतर इन्ग्रेडियंट इम्पोर्ट करेल, तेव्हा त्यांची बाईंग कॅपॅसिटी जास्ती असल्यामुळं त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ही कमी राहते. एक. दुसरी गोष्ट, ह्याचा जो न्यूट्रिशनल फॉर्म्युला आहे हा ह्याचं गमक आहे. म्हणजे मी तुम्हाला फीड कसं बनवायचं हे शिकवू शकतो, पण ते गणित कधी यशस्वी होत नाही. आत्ता मला जे माहिती आहे त्यामध्ये ज्या काही एक्झिस्टिंग कंपनी आहेत ह्यांचा R&D मागची 15-20 वर्ष झालेला आहे. खूप R&D झाला. आता स्क्रेटिंग ज्या कंपनीवर आमचा टायप आहे, ही 250 वर्षाची कंपनी आहे. 250 वर्षाची कंपनी लाईव्हस्टॉकमध्ये काम करते. तर यांचा R&D आणि यांचं जे नॉलेज आहे खूप पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे फीडची क्वालिटी त्यांची बनते ही मच सुपेरियर बनते. त्यामुळे काय होतं, FCR इम्प्रूव्ह होतं. आम्ही 2-3 प्रकारचे आम्ही फीड वापरलेत एकाच सिस्टीममध्ये. 1.2, 1.6 आणि 1.8 असे FCR मिळाले. FCR म्हणजे फूड कन्व्हर्शन रेशो. तर तुम्ही अधिक क्वालिटीचं फीड वापरलं तर तुमचा FCR खाली येतो. त्यामुळे तुम्ही फीडची किंमत विचारात न घेता फीडची कॉस्ट विचारात घ्या. FCR तुम्हाला किती मिळतोय ते फीड वापरला तुम्ही. मी फार्मवर, मी जेव्हा कॉलेजला शिकलो तेव्हा मी फार्ममेड फीड तयार केलं, तेव्हा माझा FCR आला 2.5. म्हणजे क्वालिटी ही मॅटर करतं आणि क्वालिटी हे मोठ्या लोकांचं काम आहे. अजून कोणाच्या मनात काही प्रश्न असल्यास त्यांनी सरांना विचारावं. सगळ्यांच्या मनाचं समाधान झालेलं आहे सध्या असं समजून. पण ह्याच विषयावर आणखी माहिती देण्याकरता परवेज सर येऊनच राहिले. मी निकम सरांना विनंती करतो की सर तुम्हाला वेळ लागेल की हां, मी थांबेन. थांबेल. मित्रांनो, मी थांबणार आहे अजून काही 1-2 तास थांबणार आहे. विवेक सरांचं हे आपल्यासमोर आता विवेक भुते हे देखील या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील. परेश सर थोड्याच वेळात पोहोचून राहिले आहे. तर मी थांबणार आहे. तुम्हाला काही नंतर शंका असेल तरी सुद्धा मला विचारू शकता, मी अवेलेबल आहे. जरा धन्यवाद निकम सर.
निकम सर हे वेस्ट कोस्ट ॲक्वाकल्चर या कंपनीत टेक्निकल हेड फिश डिव्हिजन आहेत आणि आता त्यांनी आपल्याला मत्स्यपालन व निर्यात संधी या विषयावर फार उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी मत्स्यपालनाचे फायदे, मत्स्यपालनात वापरल्या जाणाऱ्या विविध जाती, मत्स्यपालनाचे विविध प्रकार, तसेच कोळंबी पालन, जगात सर्वात जास्त केली जाणारी खाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती जी आहे तर ती आपल्याकडे कितपत यशस्वी आहे याची उदाहरणे देऊन सरांनी ते समजावून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे